पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। ऐकता मगरीचे वचन झाले हनुमंता समाधान। देवणी पुत्रासी अलिंगण निज विवंचन सांगत। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतरायाचा आणि असणाऱ्या मकर ध्वजाचा संवाद पाताळाच्या ठिकाणी झाला। ज्या मैकावती नगरीच्या असणाऱ्या द्वारावर मध्ये रक्षण करण्यासाठी मकर ध्वज त्या ठिकाणी बसलेला होता, त्यावेळेस हनुमंताची भेट झाली आणि त्यानंतर मकर ध्वजानं सांगितलं माझा असणारा पिता हनुमंत आहे। त्यावेळेस हनुमंताने त्या ठिकाणी कथानक विचारलं तू असणारा हनुमंताचा मुलगा त्या ठिकाणी म्हणतोय, तर हनुमंता बालक ब्रह्मचारी आहे, जन्मजात कौपी नाही त्या ठिकाणी, मग त्याचा असणारा मुलगा कसा आहे त्या ठिकाणी, तुझा असणारा बाप हनुमंत कसा आहे। त्यावेळेस असणाऱ्या मकर ध्वजाने आपल्या असणाऱ्या मातेला मगरीला त्या ठिकाणी पाचारण केलं। मगरीनं सांगितलं गेलं असणारा हनुमंत लंकेच्या ठिकाणी आला, लंकेचं दहन त्या ठिकाणी केलं आणि प्रभू रामचंद्राकडे परत जात असताना असणारी शेपटी असणारी विजवण्यासाठी समुद्राच्या तीरावर आला। तिथं असणारी शेपटी विजवल्यानंतर जो अंगाला घाम त्या ठिकाणी आलेला होता, तो घाम असणाऱ्या समुद्रात पाण्यात त्या ठिकाणी पडला, तो घाम मगरीनं त्या ठिकाणी गिळला गेला आणि त्या मगरीपासून असणारा गर्भसंभव असणाऱ्या घामापासून असणारा गर्भसंभव मगरीला त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यापासून मकर ध्वजाची असणारी उत्पत्ती त्या ठिकाणी झाली। ही कथानक असणाऱ्या त्या ठिकाणी मगरीनं हनुमंतरायाला सांगितलं। हनुमंतरायाच्या मनाचं समाधान म्हणजे त्या ठिकाणी झालं। आमचा स्वामी श्री रघुनाथ निद्राकांत कटकांत वानर बेविकारी निद्रास्त राक्षसी माता पाय केले। मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतरायाने विचार करू लागलेले आमचा असणारा स्वामी प्रभू रामचंद्र असणारे त्या ठिकाणी असणाऱ्या राक्षसांनी बांधून म्हणजे या ठिकाणी झोपेत असताना त्या ठिकाणी घेऊन आले। तिथं आम्ही सर्व वानरा सहित सगळी झोपेत त्या ठिकाणी होतो आणि हे राक्षस घालून असणाऱ्या राम लक्ष्मणाला घेऊन हितवल्ले घेऊन आले। मग त्या ठिकाणी असणाऱ्या राक्षसांनी म्हणे मोहनास्त्राचा असणारा प्रयोग त्या ठिकाणी केला। मोहनास्त्र टाकून म्हणजे सर्व वानर मंडळीला असणारं मोहित त्या ठिकाणी केलं आणि सुसुप्तीमध्ये त्या ठिकाणी घातलं गेलं। गाढ झोपेत त्या ठिकाणी मोहनास्त्रामुळे गाढ झोपेत सर्वजण त्या ठिकाणी गेले आणि असणाऱ्या राक्षसांनी गाला घालून म्हणजे इथं घेऊन आली। मग राक्षसही कशाच्या ठिकाणी अनेक प्रकारचा मावा करणारी मायावी राक्षसाई कपटानं परिपूर्ण असणारी राक्षसाई त्या ठिकाणी, म्हणून म्हणजे असणाऱ्या अंधाऱ्या रात्रीचा फायदा त्या ठिकाणी घेतला, मोहनास्त्र टाकलं असणारा कपट त्या ठिकाणी करून म्हणजे राम लक्ष्मणावर घाला त्या ठिकाणी घातला आणि रातोरात घेऊन आले। पृथ्वी पाहता समजता न सापडती सर्वता पाताळासी आला आता श्री रघुनाथा पावया। मग हनुमंतराया त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत, विचार करू लागलेले आहेत। संपूर्ण त्रिभुवन त्या ठिकाणी पालतं घातलं, सगळीकडे बघितलं, राम लक्ष्मणाचा शोध त्या ठिकाणी लागला नाही, म्हणून आता असणाऱ्या पाताळाच्या ठिकाणी आलेलो आहे। इथं नक्की राम लक्ष्मणाचा शोध घेतल्याशिवाय त्यांना घेऊन गेल्याशिवाय राक्षसाचा अंत केल्याशिवाय आता माघारी हटणार नाही। शुद्धी लागली तुम्हासी भेटी झाली श्रीराम प्राप्तीची वहिली बुद्धी बली तुम्ही सांगा। मग असणाऱ्या मकर ध्वजाला हनुमंतराया बोलू लागलेलं आहे। सगळं धुंडून त्या ठिकाणी आलं, कुठंच रामाची भेट त्या ठिकाणी झाली नाही, तपास त्या ठिकाणी लागला नाही। मग आता पाताळाच्या ठिकाणी आलोय, तुमची असणारी भेट त्या ठिकाणी झाली, आपलं सख्यत्व त्या ठिकाणी झालं आणि राम हिताय त्याचा सुगावा बी त्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी म्हणजे
एक असणारा त्या ठिकाणी पक्षी होता, गिधाड आणि गिधाडीन म्हणजे त्या ठिकाणी होती. ह्या दोघांचं संभाषण हनुमंतराय यांनी ऐकलं. त्याला असणारा राम लक्ष्मण इथंच आहेत याचा सुगावा त्या ठिकाणी लागला. म्हणून मकरध्वजाला सांगितलं की आता तुमचं माझं सख्यत्व या ठिकाणी झालेलं आहे, आपण एक आहोत त्या ठिकाणी. म्हणून या राक्षसाच्या तावडीतून राम लक्ष्मणाची सुटका त्या ठिकाणी करायची, राक्षसाचा अंत करायचा, असा मनातील विचार हनुमंतरायाने मकरध्वजाला सांगितला. तुमचे सोयरिकीचे सुख अंबासिरेची अलोलिका भेटवावास रघुकुळ टिळक आवश्यक तुम्ही आजी. मग आता आपण कसे झालो, आप्त झालो, सोयरी काय आपलं सोयऱ्याच्या ठिकाणी झालो. म्हणून आता असणारं तुमच्यावरच सर्व विसंबून आहे त्या ठिकाणी. तुम्ही असणाऱ्या राम लक्ष्मणाची आणि माझी भेट त्या ठिकाणी घालून द्या. म्हणून हनुमंतरायाने मकरध्वजाला बोलायला सुरुवात केली. साधू संत पुत्रधर्म आचरता ऋणत्रयापासून मुक्त पितर करिता ते ऐका. मग हनुमंतराय सांगू लागले, आता बघा म्हणले असणाऱ्या कलियुगात काय आहे म्हणले त्या ठिकाणी. मुलगा बापाचं त्या ठिकाणी ऐकत नाही. असणाऱ्या बापाचा विचार एक येतात, मुलाचा विचार त्या ठिकाणी एक येतात म्हणले त्या ठिकाणी. असणारा मुलगा बापाला सुद्धा बाप म्हणायला त्या ठिकाणी तयार होत नाही. पण म्हणजे तुम्ही या ठिकाणी असणारं म्हणजे त्या ठिकाणी मुलाचं जे कर्तव्य आहे, हे मुलाचं कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडलं गेलं. तुम्ही असणारा पिता त्या ठिकाणी ओळखला गेला, आपलं सख्यत्व त्या ठिकाणी झालं. म्हणून म्हणजे असणारं त्या ठिकाणी धर्मशास्त्राप्रमाणे असणारं त्या ठिकाणी मुलाचं मुलानं म्हणजे असणारं काय कार्य करायचं असतं हे मुलानं त्या ठिकाणी करावं बापाला, जेणेकरून सुख त्या ठिकाणी प्राप्त होईल असं मुलानं त्या ठिकाणी कार्य करावं. म्हणून असणाऱ्या मकरध्वजा तुमच्यावर असणारी वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. असणाऱ्या राम आणि लक्ष्मणाची माझी असणारी भेट घालून द्या, तरच असणाऱ्या पुत्र धर्माचं कर्म तुमच्या हातून साध्य होईल. देव पितर मनुष्य ऋण तिही गुंतले प्राणीगण ऐकयाचे लक्षण विवंचून सांगेन. आणि ज्या वेळेस असणाऱ्या बापाच्या मनाला समाधान होईल असं कार्य मुलाच्या हातून त्या ठिकाणी घडलं जातं, त्यावेळेस जे काही असणाऱ्या स्वर्गाच्या ठिकाणी वैकुंठाच्या ठिकाणी जे काही पितर गेलेले आहेत त्या पितरालाही मुक्ती त्या ठिकाणी मिळते, त्या पितरालाही असणारं समाधान त्या ठिकाणी मिळतं. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी बापाला जेणेकरून सुख प्राप्त होईल असं कार्य त्या ठिकाणी मुलानं करावं. म्हणून मकरध्वजा तू असणारं माझ्या आणि रामाची भेट घालून मला असणारं सुख त्या ठिकाणी द्यावं. हनुमंतराया बोलताय. देवरुणे यागादिकी पितर मुक्त तिळोदकी मनुष्याचे ब्रह्मस्वकी फेडिता सुखी स्वयंवती. मग या असणाऱ्या साधक म्हणजे देहावर आल्यानंतर जे देवाचं ऋण म्हणजे प्रत्येक असणाऱ्या साधकाच्या मस्तकावर ऋण म्हणजे त्या ठिकाणी बसलेलं असतं. देवाच्या ऋणातून असणारा साधक कवा त्या ठिकाणी मुक्त होतोय. असणारं त्या ठिकाणी म्हणजे याग यज्ञ त्या ठिकाणी केलं की देव ऋण त्या ठिकाणी संपलं जातं. आणि जे असणारं पितृ ऋण आहे आणि पितृ ऋण जे आहे ह्या पितृ असणारं आपलं वडील त्या ठिकाणी संपल्यानंतर त्यांचा असणारं तिळगोळक असणारं संध्या तर्पण त्या ठिकाणी केलं, तिळदान त्या ठिकाणी केलं की पितृ ऋणातून तो असणारा साधक मुलगा त्या ठिकाणी आणि म्हणजे मुक्त होतो. देवरुणे यागादिकी पितर मुक्त तिळोदकी मनुष्याचे ब्रह्मस्वकी फेडिता सुखी स्वयंवती. आणि मग म्हणजे असणारा त्या ठिकाणी मनुष्य असणारा मेल्यानंतर म्हणजे त्याच्या असणाऱ्या ऋणातून म्हणजे मुक्त होत असताना म्हणून माणसाने एकमेकावरती उपकार करावा. म्हणून म्हणजे असणारं त्या ठिकाणी असणारं मनुष्याच्या ऋणातून त्या ठिकाणी मुक्त व्हायचं म्हटलं तर एकमेकाला असणारं सहकार्य त्या ठिकाणी करावं, एकमेकाचं काम त्या ठिकाणी पूर्ण करावं, एकमेकाचं काम करून त्याला समाधान त्या ठिकाणी द्यावं. तर म्हणजे असणारं मस्तकावरचं ऋण त्या ठिकाणी उतरलं जातं. माझं भेटविला रघुनाथ ऋणत्रयासी मुक्त तुम्ही निर्मुक्ता विभाग रचना यथार्थ ऐक सुनिश्चित सांगेन.
मग म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणले असणाऱ्या माणसाचं ऋण त्या ठिकाणी फेडायचं असेल तर त्याचं कार्य त्या ठिकाणी करावं, कार्य करून त्या साधकाला समाधान त्या ठिकाणी द्यावं, तेव्हा ऋण म्हणले मनुष्याचं ऋण त्या ठिकाणी फिटलं जातं. मग तुम्ही काय करा तर असणाऱ्या रामाची आणि माझी असणारी भेट त्या ठिकाणी घालून द्या. त्या असणारं जे ऋण आहे तुमच्या मस्तकावर ते ऋण त्या ठिकाणी फिटलं जाईल. मग ऋण फेडण्याचं कसं असणारे विभाग आहे त्या ठिकाणी विभागवार माहिती मध्ये सांगतो ऐका. देवांचा देवा रघुनाथ तो भेटला यथार्थ देव ऋणे नित्य निर्मुक्त वेदशास्त्रात संमत. मग मकरध्वजाला हनुमंतराया सांगू लागलेले आहे देवाचा आदिदेव असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आणि हा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी राक्षसाच्या तावडीत सापडलेला आहे आणि या राक्षसाच्या तावडीतून मुक्त करून मला आनंद त्या ठिकाणी दिला की देवाचं ऋण त्या ठिकाणी तुमच्यापासून देवाचं ऋण त्या ठिकाणी संपलं जाईल. देवऋणातून तुम्ही असणारं मुक्त त्या ठिकाणी होसाल. मनुष्य नाट्य विडंबने रूप धरिले रघुनंदने मनुष्य ऋणे मुक्त स्वयंभूने जाण दर्शन तयाचेनी. आणि मग म्हणले असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी जगलौकिकासाठी किंवा जगाचा उद्धार करण्यासाठी मनुष्य रूपी नाटक त्या ठिकाणी केलेलं आहे. पण आहे तो कोण आहे? पूर्ण परब्रह्म स्वरूप असणारा भगवंत आहे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी. पण मनुष्य मात्राचा असणारा त्या ठिकाणी रूपाला आलेले आहेत, मनुष्याच्या असणाऱ्या अवताराला त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून जरी मनुष्याच्या अवताराला आले त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं असणारं दर्शन त्या ठिकाणी घडावं आणि भगवंताचं दर्शन घडल्यानंतर देव ऋणातून त्या ठिकाणी मनुष्य ऋणातून त्या ठिकाणी आणि म्हणजे मुक्त होतात. सकळांचा जनका जाण स्वयंश्रेष्ठ चतुरानन त्याचाही जनका आपण रघुनंदन साचारा. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या असणाऱ्या सृष्टीची उत्पत्ती कोण करणार आहे? सृष्टीचा मालक कोण आहे? असणारा ब्रह्मदेव आहे. पण त्याही ब्रह्मदेवाचा असणारा पिता त्या ठिकाणी हा असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी. मग ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ असणारे प्रभू रामचंद्र आहेत आणि त्या प्रभू रामचंद्राचं असणारं दर्शन घडलं, त्या रामाची भेट त्या ठिकाणी घडली की कुठलं ऋण त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे? सर्व ऋणाची निवृत्ती त्या ठिकाणी म्हणले होईल. त्या श्रीरामाची होता भेटी पूर्वजा कोट्यान कोटी उत्तरती उठाउटी श्रीराम दृष्टी देखील या. म्हणून असणारे हनुमंतराय मकरध्वजाला सांगू लागलेले आहेत जगाचा कर्ता कर्मिता असणारा प्रभू रामचंद्र आहे आणि त्या रामाची असणारी भेट झाली, दर्शन त्या ठिकाणी झालं. जे काही आपले असणारे कोट्यानुकोटी असणारे पूर्वज आहे त्या ठिकाणी त्या पूर्वजाचा उद्धार त्या ठिकाणी होईल. नवनव या देह मिळालेला आहे, या देहाचं सार्थकही त्या ठिकाणी म्हणले होईल. ऋणत्रया बापुडे ते किती ब्रह्मांड कोटी उत्तरती कर्माची होय शांती श्रीराम मूर्ती देखील. एवढंच नाही, असणाऱ्या भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर ही ऋण काय किरकोळ आहे? बापुळ आहे ऋण, ऋण तर फिटल त्याच्यात नवल नाही. पण ब्रह्मांड कोटी असणारा त्या ठिकाणी ब्रह्मांडाचा असणारा नायक प्रभू रामचंद्र आहे. कोट्यावर जरी पातक त्या ठिकाणी झाली ती सगळी पातक एका क्षणात असणाऱ्या भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर जळून जातेली, नाहीशी होतेली. मग तिथं असणारं कर्मच म्हणजे काही शिल्लक त्या ठिकाणी राहणार नाही. सर्व कर्माची शांती आणि त्या ठिकाणी होईल. ऐसे जाणूनी निश्चिती राम भेटवावा मज प्रती तेने आम्हा तुम्हा अति प्रीती कल्पंताही खंडेना. मग एवढं जे असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन झाल्यावर त्या ठिकाणी काहीच म्हणजे असणारं शिल्लक राहणार नाही, कसलंही पातक त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही. सगळ्याचा असणारं त्या ठिकाणी ऋणातून मुक्त झाल्याशिवाय साधक राहत नाही. एवढं अनन्य साधारण महत्व असणाऱ्या म्हणजे भगवंताचं आहे. म्हणून असणाऱ्या मकरध्वजा त्या रामाची आणि असणारी आपली भेट त्या ठिकाणी घालून दे म्हणून हनुमंतराय मकरध्वजाला सांगू लागले. ऐकोनी या कपिवचन मकरध्वज बोले संकोचून सांगितले विवंचन धर्म जाण तो या. मग त्या ठिकाणी असणारा मकरध्वजानं हनुमंतरायाचं बोलणं ऐकलं गेलं.
मनात थोडा संकोचला गेला, थोडा चकित त्या ठिकाणी झाला. सांगितलं गेलं, हनुमंतराया तुम्ही जे असणारं विवंचन सांगितलं गेलं हे असणारं त्या ठिकाणी धर्मानुसार सांगितलं, धर्म वचन आणि त्या ठिकाणी तुम्ही मला सांगितलं गेलं. परी संकोचता स्वधर्माची हनुमंता, तू माझा निज पिता म्हणून आता सांगेन. मग म्हणली त्या ठिकाणी तुम्ही धर्म वचन मला सांगितलं खरं आहे म्हणजे, पण माझ्या मनात एक असणारी शंका त्या ठिकाणी आलेली आहे, मन साशंकित त्या ठिकाणी झालेलं आहे. मग हे धर्म वचन त्या ठिकाणी सांगितलं, पण मी कोण आहे या ठिकाणी? असणारा सेवक आहे, या असणाऱ्या राजाच्या हाताखालचा नोकर आहे मी त्या ठिकाणी. मग जे असणारं हे कर्म करत असताना त्या ठिकाणी माहिती सांगायची, जिथलं खातोय तिथलंच म्हणजे त्या ठिकाणी वाईट. राक्षसांचे वेतन खावणिया जाण, देह पोशिला आपण त्यांचे हनन केवी सांगू. मग हनुमंत म्हणले तुम्ही माझे असणारे पिता, त्या ठिकाणी मी तुमचा मुलगा आहे म्हणून म्हणले त्या ठिकाणी सांगावं असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटतंय. पण आजपर्यंत असणाऱ्या बापाला मी ओळखत नव्हतो, ज्याच्या आधारावर लहानाचा मोठा झाला. या असणाऱ्या त्या ठिकाणी आहिरावण महिरावण आहेत, त्यांचं मीठ खाल्लंय, आयुष्यभर त्यांची चाकरी त्या ठिकाणी केली आहे, त्यांच्या आज्ञेत त्या ठिकाणी वागलोय, त्यांच्या आधारानं लहानाचा मोठा त्या ठिकाणी झालो. तू माझा निज पिता म्हणून पुसत असे ताता, जेणे चुके अधपाता त्या सांगावे. मग म्हणले त्या ठिकाणी ज्याचं खाल्लंय मीठ त्याचंच म्हणले करावं लागतंय नीट म्हणले, आणि जर म्हणले त्याचा असणाऱ्या काही चाऱ्या चुगल्या, त्याचा असणारा सुगावा त्या ठिकाणी सांगितलं की अधपाताला म्हणले त्या ठिकाणी जाईन का नाही. पण आता तुम्ही माझे असणारे वडील आहात, मी तुमचा असणारा मुलगा आहे त्या ठिकाणी. मग इतर रामाची माहिती तुम्हाला जर मी सांगितली तर असणाऱ्या राजनीतीच्या विरुद्ध कार्य त्या ठिकाणी घडलं ना, अधपात माझ्या हातून त्या ठिकाणी घडलं. म्हणून म्हणजे मला तुम्हाला असणारं कार्य मी त्या ठिकाणी करून द्यावं आणि माझा अधपातापासून मीही त्या ठिकाणी वाचवावं, असं काहीतरी गोष्ट म्हणजे मला आणि त्या ठिकाणी सांगा. स्वामी द्रोह न लागे अंगी, पितृवज्ञा न घडे जगी, ऐसे विचारोनी वेगी कार्या लागे प्रवर्तवे. मग माझा असणारा स्वामी अहिरावण महिरावण आहे. मग असणाऱ्या त्या अहिरावण महिरावणाचा असणाऱ्या त्या ठिकाणी जर म्हणजे माहिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली तर स्वामी द्रोह माझ्या मस्तकावर त्या ठिकाणी बसल, आणि नाही सांगितली तर असणाऱ्या त्या ठिकाणी वडिलाचं वचनाचं उल्लंघन केलं याचं पातक मस्तकावर त्या ठिकाणी बसल. म्हणून म्हणले वडिलाच्या वचनालाही खोट न लागता आणि स्वामीद्रोहाचं पातकही मस्तकावर न बसता कसं कार्य त्या ठिकाणी साधता येईल याचा मार्ग म्हणजे हनुमंता तुम्ही सांगावा. ऐकोनी पुत्राचे वचन संतोषाला कपिनंदन, पुत्राचे स्वधर्म लक्षण स्वयं आपण करिता झाला. मग त्या ठिकाणी असणाऱ्या मकर ध्वजाचं बोलणं हनुमंतांनी ऐकलं गेलं. काय असणारा मुलगा आहे त्या ठिकाणी स्वधर्म त्या ठिकाणी सांगतोय. मग असणारा त्या ठिकाणी स्वामी द्रोहही त्या ठिकाणी ढळता कामा नये आणि असणाऱ्या वडिलाचं वचनालाही खोट त्या ठिकाणी लागता कामा नये, म्हणून स्वधर्माच्या गोष्टी असणाऱ्या हनुमंतराया आणि त्या मकर ध्वजाला म्हणजे काय सांगू लागले. श्रीराम आहे ते ऐसे कळले निश्चिते, आता काय पुसया ते बापुडे अनाथा का होऊ. मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतराया विचार करू लागलेले आहे. हाय आपला मुलगा, पण त्याला जर असणाऱ्या राजाच्या विरोधात आपल्याला माहिती त्या ठिकाणी द्यायची असेल तर ते विदूषण त्याला त्या ठिकाणी लागणार आहे. मग हनुमंतरायांनी मनात विचार केला, गिधाडाच्या गिधाडींनीच्या मुखातून तर कळालंय राम लक्ष्मण हित आहे ती. मग म्हणजे आता याच्याकडून वधवून घेण्यापेक्षा रामाची माहिती याच्याकडून घेऊन म्हणजे याच्या मस्तकावर स्वामीद्रोह ठेवण्यापेक्षा आपणच म्हणजे त्या ठिकाणी आता आपल्याला कळलंय तर नक्की राम तर इथं आहे. मग आता शोध घ्यायला काय त्या ठिकाणी वेळ लागणार आहे, उग कशाला म्हणजे ह्याला वचनात त्या ठिकाणी गुंतवावं असा विचार हनुमंतराया करू लागले. ऐसे विचारोनी
बुद्धी स्फुरली सत्वरा झाला गोचर हनुमंत. मग आता संकट आलंय, मुलानंतर असणारं त्या ठिकाणी कुठलंही असणारी बाधा त्या ठिकाणी होऊ नये म्हणून हनुमंतांनी विचार केला आणि एक क्षण भगवंताचं ध्यान त्या ठिकाणी केलं. रामनामाचं स्मरण केलं, भगवंताच्या असणारा आठवं त्या ठिकाणी मनाच्या ठिकाणी केला. केल्याबरोबर असणाऱ्या बुद्धीला स्फुरण त्या ठिकाणी आली, बुद्धीला चेतना असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी दिली. दिल्याबरोबर आता आपलं कार्य आपणच त्या ठिकाणी करायचं, दुसऱ्यावर विसंबून राहायचं नाही असा विचार हनुमंतांनी केला आणि अतिशय लहानात लहान रूप हनुमंताने धारण केलं. अदृश्य होऊनी हनुमंता गेला देवालयात. शक्ती देखील अद्भुत सुपूजिता दिव्य उपचारे. मग त्या ठिकाणी हनुमंतरायांनी लहानात लहान सूक्ष्म रूप त्या ठिकाणी केलं. अगोचर झाले, कोणाच्याही दृष्टीला दिसू नये असं रूप त्या ठिकाणी घेतलं आणि जिथं कामाक्षी देवीचं मंदिर आहे त्या असणाऱ्या मंदिरामध्ये हनुमंतराय त्या ठिकाणी गेले. आदिमाया आदिशक्तीचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं, मनोभावे पूजन हनुमंतरायांनी केलं. करजोडणी कपिनंदना धरिले शक्ती स्तवना. तुवा कृपा पूर्वी करुणा शुद्धी आपण सांगितली. मग हनुमंतराय आदिमाया आदिशक्तीच्या समोर त्या ठिकाणी हात जोडून उभं राहिले आणि असणाऱ्या देवीची आराधना त्या ठिकाणी करू लागले की हे शक्तिमाते, तू असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे जरी तुझ्या मुखातून मला नाही सांगितलं तरी त्या पक्षिणीच्या मुखातून म्हणजे असणाऱ्या रामाची माहिती म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी मला दिली, सांगितली गेली. पण म्हणजे आता असणाऱ्या रामाचं दर्शन घडवण्यासाठी तुम्ही असणारी शक्ती म्हणजे त्या ठिकाणी प्रगट व्हावी, असणाऱ्या शक्तीनं मला मार्ग त्या ठिकाणी द्यावा म्हणून असणाऱ्या कामाक्षी देवीची आराधना हनुमंतराया करू लागले. लक्षणी वटा तळी जाणा गीताद्वारा आपण सुरसवाच्या बोलून कपिनंदना प्रबोधिला. मग त्या ठिकाणी असणाऱ्या रामाची सिद्धी करत असताना यक्षानी वडाच्या झाडाखाली त्या ठिकाणी आलो. त्या असणाऱ्या यक्षानी वटाच्या खाली म्हणजे असणारी एक गिधाड आणि गिधाडीनं त्या ठिकाणी बसली होती. दोघाचा संवाद नवरा बायकोचा त्या ठिकाणी होता आणि त्या असणाऱ्या गिधाडणीच्या असणाऱ्या गिधाडाच्या मुखातून म्हणजे त्या गिधाडणीला जे डोहाळं लागलेलं होतं, हे डोहाळं पूर्तता करीत असताना तुम्ही त्या गिधाडाच्या मुखातून म्हणजे रामाची खून म्हणजे त्या ठिकाणी मला सांगितले. पाताळाच्या ठिकाणी राम आलेला आहे हे म्हणजे त्या ठिकाणी माहिती दिली. पावावया रघुनंदना सांगितले विवंचना. वंदनीया ते वचना केले आगमना तुझ पासी. म्हणून म्हणजे त्या असणाऱ्या गिधाडाच्या मुखातून असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा शोध त्या ठिकाणी लागला. म्हणून प्रभू रामचंद्राची प्राप्ती व्हावी म्हणून म्हणजे लगेच या असणाऱ्या पाताळाच्या ठिकाणी आणि निघून आलो. प्रसन्न होऊनी तत्वता भेटवावे रघुनाथा. म्हणून चरणावरी माता ठेवित ठेवित तत्वता हनुमंता. मग म्हणजे तुमच्या असणाऱ्या कृपेनं इथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो. म्हणून म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राची आणि माझी भेट म्हणजे त्या ठिकाणी घडवून आणावी म्हणून असणाऱ्या देवीच्या चरणावर साष्टांग लोटांगण हनुमंतरायाने घातलं. ऐकोनिया कपिस्तवना अंबा संतोषली जाना. सांडोनिया निजासना कपिनंदना ठाव दिदला. मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंताचं बोलणं आदिमाया आदिशक्ती देवीनं त्या ठिकाणी ऐकलं गेलं. लगेच आपल्या असणाऱ्या सिंहासनावरून असणाऱ्या त्या ठिकाणी अंबिका देवी उठल्या गेल्या आणि तिथंच असणाऱ्या आपल्या सिंहासनावर हनुमंतरायाला ठिकाण म्हणजे बसण्यासाठी दिलं. त्यासी न देता अभ्युत स्थान क्षणे उठविला दैवतपण. सुरासुरा नागवे जाना यासी कोणी बोलावे. मग देवीने विचार केला असणारा त्या ठिकाणी म्हणजे आतुरवळी असणारा हनुमंत आहे आणि जर बाबाला नाही असणारं त्या ठिकाणी आग्रहातिथ्य केलं, या बसा नाही म्हणलं, मान सन्मान नाही दिला आणि बाबाला राग जर आला तर आपलं असणारं जे देवी पण आहे देव पण आहे हे सुद्धा एका क्षणात म्हणजे त्या ठिकाणी नाहीस करील. म्हणून त्या असणाऱ्या हनुमंतरायाला आदरातिथ्य अंबिका देवीनं दिलं. श्रीरामाचा निज भक्त स्वामी कार्यात त्वरित आला असे
मग असणाऱ्या देवीने विचार केला, प्रभू रामचंद्राचा असणारा निश्चिम असणारा भक्त आहे त्या ठिकाणी, सेवक आहे, आणि या असणारा जो राम भक्त आहे त्या ठिकाणी, या राम भक्ताचं मनोगत त्या ठिकाणी पूर्ण करावं, याच्या मनामध्ये जी राम भेटीची आस आहे ही पूर्णत्वाला त्या ठिकाणी न्यावी आणि हनुमंताला समाधान द्यावं, असा विचार देवीने त्या ठिकाणी केला. सकळ वीर राक्षस गण क्षणे निर्दळीला जाणा, मारुनिया आई रावण रघुनंदन नेईला. मग हनुमंत काय लेचा पिचा त्या ठिकाणी नाही, आतुरबाई असणारा हनुमंत आहे. रामाची हनुमंताची भेट झाल्याबरोबर असणाऱ्या त्या ठिकाणी, ज्या पाताळाच्या ठिकाणी आईरावण महिरावण हे मुख्य असणारे दूत आहेत त्या ठिकाणी, हेर आहेत, यांचा असणारा हनुमंतराय आपल्या बलाच्या जोरावर निर्दळन त्या ठिकाणी करी आणि राम लक्ष्मणाला घेऊन जाईल, एवढा प्रताप शिवला शिर असणारा त्या ठिकाणी हनुमंत आहे. तो कपिंद्रा पूजिती झाली खेचरा, ती सत्वरा जगदंबा. मग जगदंबेने विचार केला, आपण याला नाही सहकार्य करावं तर ही रामाला सोडवून नेल्याशिवाय राहणार नाही, सगळ्या राक्षसाचा काटा काढल्याशिवाय राहायचा नाही, म्हणून म्हणजे ह्याला असणारं आदरातिथ्य त्या ठिकाणी द्यावं, शांत करावं, याचं असणारं कार्य म्हणजे त्या ठिकाणी साधून द्यावं, असा विचार देवीनं केला. धर्म मर्यादा ह्याची देखा घरालिया हरिसेवक, पूजावेशी आवश्यक तेही देखा साधेला. मग देवीने विचार केला, धर्मशास्त्र काय त्या ठिकाणी सांगतंय, जो अतिथी आपल्या दारात त्या ठिकाणी आलेला आहे त्याला सर्वप्रथम असणारं त्या ठिकाणी बसायला टाकावं, आदरातिथ्य करावं, पाण्याचा तांब्या द्यावा, चहा पाणी द्यावं, खुशाली त्या ठिकाणी विचारावी, त्याच्या मनाचं समाधान त्या ठिकाणी करावं, खाऊ जीवू त्या ठिकाणी घालावं, तर म्हणजे आपलं बी कार्य त्या ठिकाणी साधता येईल, असा विचार देवीने त्या ठिकाणी केला आणि हनुमंतरायाचा आदरातिथ्य देवी करू लागली. ऐसे विचारोनी चित्ती गेली जगदंबा परती, जाणोनी या मनोवृत्ती बैसे मारुती आसनी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतरायाला असणाऱ्या त्या ठिकाणी आदरातिथ्य केलं, हनुमंतरायाच्या मनाचं समाधान केलं. देवी आपल्या असणाऱ्या सिंहासनावर त्या ठिकाणी परत म्हणजे जाऊन त्या ठिकाणी बसल्या. हनुमंताला त्या ठिकाणी बसण्याची आज्ञा देवीनं केली. मध्यरात्रीची वेळ झाला पूर्ण असुरा काळ, पूजोपचार सकाळ घेऊन तत्काळ भीतरी आले. मग त्या ठिकाणी असणारी संध्याकाळची वेळ त्या ठिकाणी झाली. संध्याकाळची वेळ म्हणलं की असणाऱ्या असुराचा काळ झाला, राक्षसाचा काळ त्या ठिकाणी झाला आणि पहाट झाल्याबरोबर असणारा त्या ठिकाणी आणि रातचा असणाऱ्या ज्या वेळेस राक्षसाचा काळ त्या ठिकाणी झाला त्यावेळेस असणारी राक्षस म्हणजे असणाऱ्या देवीची पूजा करण्यासाठी आणि मंदिरात येऊ लागली. मग यथोक्त बरवी पूजा समर्पिली अति ओझा, नैवेद्य नाना परीचा खाजा राक्षस राजा आणि मग देवीची असणारी पूजा करण्यासाठी, देवीला असणारा नैवेद्य दाखवण्यासाठी नाना प्रकारचे असणारा नैवेद्य त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. देवीची पूजा अर्चा त्या ठिकाणी करू लागलेली आहे. देवीला असणारा नैवेद्य आणि अर्पण म्हणजे राक्षस करू लागलेले आहे. हात दावित मुखाकडे तव पसरली जावाडे अन्ननी वाडे खावया. मग असणारी रोज म्हणजे ही राक्षस संध्याकाळी म्हणजे देवीला असणारा नैवेद्य दाखवायला त्या ठिकाणी यायची. देवीच्या समोर असणारा नैवेद्य धरायचा, दाखवायचा आणि खाली त्या ठिकाणी ठेवायचा. ही क्रिया रोज म्हणजे त्या ठिकाणी होत होती. पण आज असणारं नवाला त्या ठिकाणी घडलं गेलं. राक्षसांनी नाना प्रकारचं नैवेद्य त्या ठिकाणी आणलेलं आहे. देवीला त्या ठिकाणी रोजच्या नियमाप्रमाणे असणारं नैवेद्य त्या ठिकाणी दाखवू लागले आहे. त्यावेळेस देवीनं असणारा जाभार त्या ठिकाणी पसरलं गेलं आणि दिल त्या नैवेद्याचं असणारं भक्षण देवी करू लागली. देवीच्या जागेवर देवीला असणारा देवीच्या रूपात देवीच्या जागेवर आई रावण म्हणे नवला अंबा पसरितासे मुख कमळ, ताटेरीचा वास काळ प्रसन्न काळ आजीचा. मग त्या ठिकाणी काय झालेलं होतं, मगाचा असणारा त्या ठिकाणी म्हणजे देवी सिंहासन सोडून म्हणजे बाजूला त्या ठिकाणी आलेली होती
आपल्या सिंहासनावर हनुमंताला आसनस्थ त्या ठिकाणी केलेलं होतं आणि हनुमंतरायाने देवीचं असणारं रूप त्या ठिकाणी धारण केलेलं होतं. मग ही राक्षस रोजच्या नियमाप्रमाणे नैवेद्य दाखवायला त्या ठिकाणी आली. गीर तो नैवेद्य असणाऱ्या हनुमंतराया देवीच्या रूपाने जाबाड पसरून त्या ठिकाणी सर्व भक्षण त्या ठिकाणी करीत होती. असणाऱ्या राक्षसाला सुद्धा आश्चर्य त्या ठिकाणी वाटू लागलं. रोज देवी खात नाही, आज एवढी देवीला भूक कशी काय लागली. सगळाच निवद मध्ये असणारी देवी भक्षण करू लागली. पसरोनिया फुले मुख बोने घेतासे देख शीघ्राना अन्न चोख पात्रे असंख्य राहिली. मग त्या ठिकाणी ऐरावत मैरावणारी गर्जना केली. आज देवीला लय म्हणजे त्या ठिकाणी भूक लागली, उशीर लावू नका म्हणजे. आणि तेवढा निवद म्हणजे असणारी देवी त्या ठिकाणी खाऊ लागलेली आहे. लवकर जावं, जेवढं काही अन्नानं भरलेलं आहे सगळं म्हणजे अन्नाची ताटच्या ताट ही तवली देवीला रिचवण्यासाठी आला. पूजा करू आजवरी मुख कधीचा न पसरी आजी दिसे नवल परी कामेश्वरी प्रसन्न. मग त्या ठिकाणी ऐरावण मैरावण म्हणू लागली, आजपर्यंत म्हणजे आपण इतक्या दिवस झालं देवीला निवद दाखवतोय पण कवत तोंड म्हणजे देवीला त्या ठिकाणी उघडलं नाही. आणि आज म्हणजे आणि तेवढं त्या ठिकाणी देवी खायला लागली. आपल्यावर ही कामाक्षी देवी म्हणजे त्या ठिकाणी प्रसन्न झाली. आनावली तिच्या मनाचं समाधान करण्यासाठी असेल तेवढं खायला. वडे मांडे फुगी पुरी चौकट मैद्याची तेलावरी साखरे गोळीली आघारी भात खिरी अति गोड. मग त्या ठिकाणी असणाऱ्या पुऱ्या आणल्या, मांड्या आणल्या, त्या ठिकाणी भात खीर म्हणजे त्या ठिकाणी आणलं. असणाऱ्या गर्याच्या असणाऱ्या गव्हाच्या पुऱ्या केलेल्या होत्या ती बी म्हणजे त्या ठिकाणी ताटाच्या ताट घेऊन येऊ लागली. साखर मांडे कोर वडे आंबा वडे चिंच वडे दही वडे दूध मांडे वडे कोडे क्षीरधारी. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे उडदाचं वडं आणलं, दुधाचं मांडं त्या ठिकाणी आणलं, असणाऱ्या दह्याचं वडं आणलं. नाना प्रकारच्या अनेक प्रकारचे वडे म्हणजे देवीला भोजन करण्यासाठी घेऊन येऊ लागले. भात स्वजवडा जिरे साळीया जेवी मोगरीया चा कडिया वरी डाळी मुगाची या घातली या पद्धती त्यावरी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या साळीचा भात आणला, जिरा राईस आणला, नाना प्रकारच्या असणाऱ्या तुपाची धार त्या ठिकाणी टाकली. वरण भात सगळं म्हणजे असणाऱ्या देवीला खाण्यासाठी राक्षस घेऊन येऊ लागले. कढी ताकाची चौकट वेळा मिरे समसकट फुगिरे घेता पाय उद्भट ब्रह्मांड कोटी गरजत. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारं म्हणजे मिरी टाकून भात केलेला आहे, असणारी खीर आणलेली आहे. असणारं म्हणजे त्या ठिकाणी मीठ टाकून असणारं क्षीर क्षीर मीठ टाकून म्हणजे असणारं त्या ठिकाणी म्हणजे असणारा वरण भात त्या ठिकाणी आणलेला आहे. अतिशय असणाऱ्या तुपाची चोखट धार त्या ठिकाणी टाकलेली आहे. आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी म्हणजे नाना प्रकारचं खाद्य त्या ठिकाणी आणू लागलेले आहे. क्षीर चौकट वळवटाची वरी पंचदार साखरेची लोणी तापुनी अतिसुरीची वाटी तुपाची बरी येली. मग त्या ठिकाणी असणारी म्हणजे खीर आणलेली आहे. त्या खिरीवर म्हणजे असणारं साजूक तूप त्या ठिकाणी टाकलेलं आहे. तूप कसं आहे, असणारं लोणी आणलेलं आहे, लोणी कळवलेलं आहे. त्या लोण्यापासून काढलेलं स्वज्वल तूप म्हणजे त्या ठिकाणी आणलेलं आहे. वेळा मिरे कापूर सुंठी आदी सकळोपचार करणीय अति अरुवार दही भात सत्वर आणिला. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे सुंठ आणलेली आहे, कापूर आणलेला आहे, सगळं म्हणजे सुवासिक असणारं त्या ठिकाणी म्हणजे भात आणलेला आहे. आणि त्याचं भोजन देवीला असणारी राक्षस देऊ लागलेली आहे. आयशा ताटियाच्या आहारी मुकी घालिता कोट्यावरी तृप्त नव्हे ती खेचरी विचार करी निज चित्ते. मग एवढं म्हणजे असणारं कोट्यावरी ताट म्हणजे त्या ठिकाणी एवढं आता सांगितलं तेवढं म्हणजे ताट भरू आणली. तरी बी काय देवीचं जाबाड जी पसरलेलं आहे ती काय म्हणजे त्या ठिकाणी झाकणं गेलं. देवीची तृप्ती त्या ठिकाणी होईना. राक्षस चिंता करू लागली, आता काय करायचं, काय आणायचं. जितुके रांधिले से अन्न तितुके वेचिले संपूर्ण मग मांडिले फळभोजन नाना जाती प्रकार. मग राक्षसाला चिंता लागली. जेवढं म्हणजे असणारं त्या ठिकाणी घरात होतं तेवढं सगळं म्हणजे त्या ठिकाणी आणून दिलंय. तरी बी देवीची अजून तृप्ती म्हणजे त्या ठिकाणी झाली नाही. मग आता काय द्यायचं.
आता असणारं म्हणजे फळाचं भोजन म्हणजे त्या ठिकाणी देऊ, नाना प्रकारची फळं आणून देवीला असणारी तृप्ती त्या ठिकाणी करू म्हणून राक्षसाने विचार मांडला. ते विसरले पडदे का मग आणले आणि का पुढे ठेविता एका घटका दे का पाय गेला. मग असणाऱ्या त्या ठिकाणी फळाचं भोजन दिलं तरी बी देवीचा जाबर काही मिटना गेला आणि भूक काही थांबना गेली. पुन्हा अजून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं नैवेद्य त्या ठिकाणी आणलं तरी बी देवीचा आत्मा काही शांत त्या ठिकाणी होईना गेला. अजून भूक केलेली देवी त्या ठिकाणी दिसू लागली. पुन्हा राक्षस काय करू लागली. रोटी पोळी गुळवरी दिवसी मुटकले भारी न लागता दशांतरी घटका करी जगदंबा. मग राक्षसाने असणारा त्या ठिकाणी पहिल्यांदा भाकरीचा दिवस दाखविला. कितीतरी भाकरी दिल्या, पुन्हा चपात्या दिल्या, पुन्हा पूर्णाच्या पोळ्या दिल्या, पुन्हा मांडं दिलं, पुन्हा वडं दिलं, भात दिला, खीर दिली तरी बी काही देवीची भूक म्हणजे त्या ठिकाणी भागना. बहुत दिवसाची भुकेली रामागमने सुखी झाली अन्न स्वीकारू लागली तृप्ती वहिली पैनवे. मग राक्षसाने विचार केला देवी म्हणजे लई दिवस म्हणजे उपाशी होती म्हणजे त्या ठिकाणी आजपर्यंत कवा खायला त्या ठिकाणी मिळालं नाही म्हणून आज किती बी म्हणजे खाऊ खाऊ त्या ठिकाणी करायला लागली. देवीला बी आनंद झालाय म्हणजे आपण असणाऱ्या रामाला या ठिकाणी आणलंय, राम आलाय आणि आता रामाचं बी मांस खायला मिळेल म्हणून देवी म्हणजे आतूर त्या ठिकाणी झालेली दिसते. हनुमंताचा विचार पूर्ण राक्षसा ओळला रघुनंदन द्यावयासी मोक्षदान येते गमन पै केले. मग त्या ठिकाणी हनुमंताच्या मनामध्ये काय होतं, असणाऱ्या राक्षसाला मोक्ष त्या ठिकाणी द्यायचाय, हे राक्षसाला मारायचंय, ही हनुमंताच्या मनातली इच्छा आहे. ती इच्छा प्रभू रामचंद्रांनी ओळखली गेली म्हणून हनुमंतावर असणारी कृपा प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केली. म्हणून म्हणजे किती बी आणील तेवढं म्हणजे असणारे हनुमंतराया देवीच्या रूपानं त्या ठिकाणी खाऊ लागलेले आहे. हनुमंताचा विचार करून राक्षसा ओळखला म्हणजे राक्षसाला मोक्ष झाला ना. श्रीरामाचा मी किंकर मोक्ष देईला निर्धार मागे राहता अनुमात्र वासना सत्वर ओढिली. मग त्या ठिकाणी असणारे हनुमंतराय म्हणू लागलेले आहे मी असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा असणारा किंकर आहे, दास आहे, सेवक आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे या असणाऱ्या राक्षसाला मोक्ष देण्यासाठी प्रभू रामचंद्राची असणारी कृपा म्हणजे माझ्यावर त्या ठिकाणी झाली म्हणून म्हणजे ही तर राक्षस आली. राक्षसांचे सर्वस्व देखा नार्पिता रघुकुळ टिळका न पावती मोक्ष सुखा म्हणून देखा घटकावी. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे राक्षसाला म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राला म्हणजे देवीला भक्षण करण्यासाठी आणलं म्हणून म्हणजे असणाऱ्या देवीला रामाला म्हणजे त्या ठिकाणी बळी द्यायचंय. राक्षसाचे सर्वस्व देखा नार्पिती रघुकुळ टिळका न पावती मोक्ष सुखा म्हणून देखा घटकावी. मग म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राला म्हणजे देवी समोर बळी द्यायला आणल्याशिवाय राक्षसाला त्या ठिकाणी मोक्ष मिळणार नाही. मग बळी द्यायला आणलं की राक्षस आपल्या तावडीत त्या ठिकाणी सापडत्यात. राक्षसाचा अंत करून राक्षसाला मोक्ष म्हणजे त्या ठिकाणी देता येईल. तव बोलती रक्षोगाना हिरावणा परिसवचन आंबेसी तृप्ती लागी जाण रघुनंदन आणावा. मग तेवढ्यात अहिरावण महिरावण त्या ठिकाणी विचार करू लागली एवढं दिलंय तरी बी देवी त्या ठिकाणी तृप्त झाली नाही. तेवढ्यात काही म्हणजे त्या अहिरावण महिरावणाचे असणारे सेवक होती त्यांनी मागून गर्जना केली. स्वामी म्हणजे एवढी कशाला काळजी करता म्हणजे ती दोन आणलेलं बळी आहेत की म्हणजे राम आणि लक्ष्मण त्यांना म्हणजे असणाऱ्या देवीला म्हणजे खायला द्या त्या ठिकाणी म्हणून सेवकांनी गर्जना करून सांगितलं. त्याच्या ऐकोनी राक्षसांच्या बोला रावणा संतोषाला मानस कळा दिगला ती प्रीती करुणिया. मग असणाऱ्या दूतांनी म्हणजे ऐरावणाला
सांगितलं महाराज म्हणली चिंता कशाला करता ती दोघं जण आणलेली आहे ती द्या की म्हणली देवीला खायला. ही असणाऱ्या दूताचं बोलणं ऐरावणाला ऐकलं गेलं ना. ऐरावणाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला ना. ऐरावण काय त्या ठिकाणी बोलू लागला. ज्यालागी कष्ट लभूता तो साधला कार्यार्थ वेग्यानोनी या रघुनाथ करू तृप्ता जगदंबा. मग ऐरावणाने विचार केला बरं झालं म्हणले ज्या कामासाठी म्हणली एवढं कष्ट त्या ठिकाणी घेतलंय ती वेळ साधायला म्हणले आता जवळ आलेली आहे म्हणले त्या ठिकाणी. म्हणून लगेच असणाऱ्या राम लक्ष्मणाला आणून असणाऱ्या देवीला म्हणजे खायला बळी त्या ठिकाणी देऊ असा विचार ऐरावणाने केला. म्हणून आज्ञा पिले सेवक वेग्याना रघुकुटीरका स्नान घालूनी विधिपूर्वक सत्वर देका येते पाय. लगेच असणाऱ्या ऐरावणानं दूताला सांगितलं बाबांनो म्हणजे उशीर कशाला लावता आलाय म्हणत तर करायला उशीर कशाला म्हणले. आणा म्हणजे त्या राम लक्ष्मणाला असणाऱ्या शुद्ध पाण्यानं आंघोळ घाला हार घाला पूजा करा आणि वाजत गाजत म्हणजे गळ्यात हार घालून म्हणजे देवीला बळी द्यायला घेऊन या. वेगी लावणी शासन आले कारागृहात ठाकून जेथे होता रघुनंदन दूत जाना तेथे आले. कथेचं अनुसंधान ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. राम आणि लक्ष्मणाला देवीच्या पुढे आणलं तर ती देवी रूपामध्ये हनुमंत होते. तुकाराम महाराजचा अभंग आहे देवी घातली मोरीत अंध बक्षिले बहुत. म्हणजे देवी एका कोपऱ्यामध्ये हनुमंताने देवीला ठेवलं स्वतः देवीच्या जागेवरती हनुमान बसले. त्याच्यामुळं भरपूर अशा प्रकारचे पदार्थ हनुमंतानं आता देवीच्या रूपामध्ये खाल्ले आणि आता त्याच देवीच्या पुढे राम लक्ष्मणाला आणलं. ऐका करुणी अभंग स्नाने लाविले हळदीचे उठणे घातली करवीर सुमने कंठाभरणे शोभिता. आणि मग अभ्यंग अशा प्रकारचं स्नान घातलं कोणाला राम आणि लक्ष्मणाला. हळदीचं उटणं लावलं पुन्हा कापूर आहे फुलं आहेत कंठामध्ये घालायचे आभरण आहेत सुंदर सुंदर फुलांच्या माळा गळ्यामध्ये राम लक्ष्मणाच्या घातल्या. पाशबंधनी बंधू दोघे बाहेर काढिले वेगे लागली वाजंत्री अवळेगे मिरविताच जगे देखी जय. आणि मग पाशबंधनामध्ये दोघे जण अडकवलेले होते राम लक्ष्मण आणि त्या रणांगणामधून आणून पातळामध्ये ठेवलेले होते घरामध्ये एका गृहामध्ये. ते आता बाहेर काढले आणि सगळ्या गावामध्ये मिरवत मिरवत देवीच्या पुढे आणू लागले. हटवटीचे लोक नरनारी असंख्य देखोनी रघुकुटीरका अरलिका मानिती. मग राम लक्ष्मणाला बांधलेला आहे बंधनामध्ये पाशामध्ये अडकवलेला आहे आणि सगळ्या गावामधून फिरवत फिरवत देवीच्या मंदिराकडे घेऊन जात असताना प्रत्येक गल्लो गल्लीतली लोक गुपरावरती महाड्यावरती चढून राम लक्ष्मणाला बघू लागले. एवढ्या सुंदर स्वरूप रामचंद्राचं होतं. ते रामाचं स्वरूप बघितल्यानंतर ना त्यांच्या मनाला आनंद वाटत होता. ऐका वृत्ती जडली रघुवीरी प्राशन केला नेत्रद्वारी नेवोनिया अभ्यंगतरी नरनारी भोगिती. आणि त्या रामचंद्राला पाहिल्याबरोबर त्या रामचंद्राच्या स्वरूपावरती प्रत्येकाची वृत्ती जडली गेली. असा असणारा सुंदर तो भगवंत आहे मदन मोहन आहे ज्यानं मदनाला सुद्धा मोहून टाकलाय असा तो राम आहे. मग सर्वसामान्य जीवाला सहज मोहून टाकणार आहे. प्रत्येक जण आपापल्या घरी घेऊन जायचं भगवंताला अभ्यंग स्नान घालायचं आपल्या मनाची समाधानाची तृप्ती करायची असं करू लागले. बोलती नगर नागरिका अवलोकिता रघुकुटीरका ठीके होता समाधी सुख त्याची देखा घात करीती. आणि गावामधली नागरिक असतील लोक असतील स्त्रिया असतील पुरुष असतील सगळेजण बोलू लागले. एवढा सुंदर भगवान परमात्मा तू श्रीराम आहे ज्याला बघितल्यानंतर समाधीचं सुख सुद्धा फिकं पडेल. समाधी सुखापेक्षा अफाट सुख आहे ज्याच्या दृष्टीमध्ये किंवा ज्याला पाहिल्यानंतर जे सुख भेटणार आहे असा तो राम आहे. आणि ही असणारी राक्षस ह्या सुंदर राम लक्ष्मणाला मारायला घेऊन जातात असं गावातली लोक बोलू लागले. मदन मोहन श्रीराम त्यासी मारो नेती अधम कृपा करा पुरुषोत्तम हो भस्म राक्षसा. गावातली लोक सांगू लागली मदनाला सुद्धा मोहून टाकणारा तो राम आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ मदन आहे आणि त्या मदनाला सुद्धा
जिंकणारा, रुपयाची चिंतेला कंदर्प असा असणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि ते असणाऱ्या रामालाही राक्षस मारायला घेऊन जाते. आता असं व्हावं, आमच्या मनामध्ये असं आहे, असं वाटतंय आम्हाला, रामाला मारायला घेऊन चालले पण रामाला काहीच होऊ नये आणि राक्षसच मारावे असं गावातली लोक बोलतात. यांचा करू जाता घात पुरला राक्षसांचा अंत सहकुळ मरतीला निश्चित भविष्यवदता वाघदेवी लोक निमित्ताला बोलतात महाराज, पण त्या लोकाच्या मुखामधून बोलून घेणारी वाघ देवता वाचा आहे, ती वाचा सत्य आहे. वाघदेवी आहे, प्रत्येकाच्या जिभेवरती बसून बोलून घेते. ती असणारी वाघदेवी भविष्य सांगू लागली. राम लक्ष्मणाला घेऊन चालले पण राम लक्ष्मणाला मारायला घेऊन जात असताना हे राक्षसच मरणार आहेत अशी गावातली प्रत्येक जण बोलू लागला. सत्यजनी जनार्दन वृत्ता नव्हे त्याचे वचन मांडले राक्षसांचे निधन कपिनंदन मारिला. आणि जनार्दन म्हणजे जन जे आहेत, लोक आहेत, ती लोक सत्य आहे. लोक कसली जरी असले तरी आता जे बोलतात ते सत्य बोलतायत, कारण त्यांच्या जिभेवरती वाघदेवताची त्यांची जी वाचा आहे ती वाचा सत्य आहे. त्याच्यामुळं ते जे बोलतायत ते सत्यच आहे. राक्षसांचं मरण निश्चित आहे. कोण मारणार आहे राक्षसांना? कपिनंदन मारील. आधीच देवीच्या रूपामध्ये बसलेला तो हनुमान आहे आणि तोच हनुमान सगळ्या राक्षसांना मारील असं लोक बोलतात. बाप कृपाळू रघुनंदन राक्षसा ओळला संपूर्ण वैर्या द्यावया मोक्षदान स्वयंअपमान सहत असे. कृपाळू भगवान परमात्मा महाराज अपराधी निरापराधी श्रीराम पाहे समान बुद्धी. रामचंद्र असे आहेत वैर्याला सुद्धा मुक्ती देण्यासाठी स्वतः अपमान सहन करतायत. एवढा अपमान रामचंद्राने सहन केला. आले त्या राक्षसांच्या बरोबर आले पण त्यांना बांधलं. आता गावातून मिरवणूक काढून घेऊन चालले. गावातली राक्षस म्हणताय देवीच्या पुढे कापायचंय, मारायचंय, बळी द्यायचाय असं ऐकून घेतात. एवढा अपमान सहन करतात रामचंद्र. कशामुळं? वैरी जरी असली तरी त्यांना मोक्ष द्यायचाय. ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून त्यांचीही सुटका करायची म्हणून त्यांच्यावरती ओढलेत म्हणजे त्यांच्यावरती कृपा केली आहे असं या ठिकाणी सांगतात. करिता वाद्यांचा गजर देवी सम्मुख रघुवीर आणविला वेगोत्तर देखत कपिंद्र विस्मित. आणि मग अशा पद्धतीने अनेक वाद्यांचा गजर होत आहे. राम लक्ष्मणाला बरोबर घेतलेला आहे आणि त्यांची मिरवणूक काढत त्यांच्या पुढं अनेक प्रकारचे वाद्य वाजवीत मिरवणूक काढीत त्या देवीच्या पुढे आणलं. आता देवीच्याच जागेवरती हनुमान होते. हनुमंतांनी पाहिलं आपल्या पुढे राम आणि लक्ष्मणजीला आणलं. आश्चर्य वाटलं. ऐका. कोण कृपेचे विंदान मूढ अविवेकी राक्षस गण त्यांची द्यावया मोक्षदान एवढा अपमान साध असे. हनुमंताला सुद्धा वाटलं. हनुमंत सुद्धा आश्चर्य करतात काय कृपा आहे रामाची. म्हणून राम कृपेचा कोवळा, रामजीवीचा जिवाळा. कृपेचा कोवळा आहे तो रामचंद्र. एवढा त्या वैर्यांना सुद्धा राक्षसांना सुद्धा मोक्ष देण्यासाठी एवढा अपमान तू भगवंत सहन करतोय अशा पद्धतीने हनुमान बोलतात. प्रत्यक्ष करावे जरी नमन तव राहिलोसे आच्छादून प्रकट होता नये जाण कार्य संपूर्ण जव साधे. आता देवीच्या जागेवरती हनुमानजी होते आणि राम लक्ष्मणाला हनुमंताच्या त्या देवीच्या पुढे आणलं. आता हनुमंत विचार करतायत आपण जर आता हात जोडून यांना नमस्कार करावा तर आपण सध्या यांची देवी म्हणून उभा राहिली. मग आपल्याला नमस्कार करता येत नाही कारण आपण देवीच्या जागेवरती उभारलोय. आता आपण राक्षसांसाठी देवी आहोत, त्यांच्यासाठी आपण त्यांची देवी आहोत. म्हणून आपल्याला रामचंद्राला नमस्कार करता येत नाही म्हणून गप बसायचं. जोपर्यंत आपलं कार्य साधत नाही, राम लक्ष्मण आपल्या हाताला लागत नाही तोपर्यंत काहीच करायचं नाही, निवांत बघत बसायचं असा विचार हनुमान करतात. करुणी मनोमय नमन चरित्र पाहत असे आपण तव बोलिला हि रावण रघुनंदन ऐकत. आणि करोनी मनोमय नमना रणपुरुषार्थे क्षोभना काय बोलत कपिनंदना कोण विघ्न तुझा आले. विषय मला म्हणून ते आठवले शक्तीतला. आणि मनापासून अंतकरणापासून नमस्कार केला हनुमंतानं रामचंद्राला. आणि जी काय रामचंद्राचा आता पुढे ही राक्षस काय करतायत
ते चरित्र हनुमानजी पाहत होते. तेवढ्या वेळामध्ये अहिरावण बोलू लागला. रामचंद्र ऐकू लागले. खड्गधारा करुणी सतेजा, बोलत असे राक्षस राजा. आता वध करीना मी तुझा, स्मरणी जगूजा आपुले. आणि मग बोलायला सुरुवात केली अहिरावणानं. ती तलवार काढली. त्या तलवारीला असं हाताने धार बघितली आणि अहिरावण बोलू लागला, हे बघ आमची देवी ही आहे आणि आता आमच्या देवीच्या पुढं तुझा बळी द्यायचा आहे. मग बघ म्हणले, तुझं जे आपलं कुलदैवत कोण असेल, कोण तुझ्या असणार, तुला कुणाचं स्मरण करायचंय मरायच्या आधी, एकदा तुला ज्याचा आठव करायचंय त्याचं तू कर, असं अहिरावण रामाला सांगतात. तुझे आराध्य दैवत त्याते स्मरे पाठ करीत, मग झाली या तुझा घात, विस्मरणात बुडसील. अहिरावण रामचंद्राला बोलू लागला. तलवार समोर घेतली. त्या तलवारीवरून हात फिरवून धार बघून सांगू लागला, हे बघ रामा, हे आमची जगदंबा आहे. त्या देवीच्या पुढे आम्ही तुम्हाला मारणार आहे. त्याच्यामुळे मरायच्या आधी एकदा जे तुमचं काही आराध्य दैवत असेल, कोणीही तुमचं कुलदैवत, आराध्य दैवत, ग्रामदैवत जे असेल ते असेल, त्या दैवताचं स्मरण कर. आम्ही तुम्हाला मारलं पुन्हा कुलदैवतेचं स्मरण विसरशील, असं रामाला हे राक्षस बोलतात. तू म्हणवितोसी आपणायाती, तू म्हणवितोसी आपणायाते, विश्वस्मरत आहे माते. तो तू बांधला आहेसी येथे, स्मरणित चित्ते कुवासा. आणि ते राक्षस बोलू लागले, तू राम आहे, लोक तुला आत्माराम म्हणतायत आणि आम्ही बी थोडं थोडं कवा कवा ऐकलेलं असते की तू काय म्हणतो, विश्वात्मा स्वतःला म्हणून घेतो, विश्वाचा आत्मा म्हणून घेतो. एवढंच नाही तर विश्व स्मरत आहे माते, सगळं विश्व तुझंच भजन करतय, तुझीच उपासना करतय असं तुला वाटतंय. पण तू त्याला आम्ही बांधलेला आहे. ज्याचं स्मरण अख्खं विश्व करतय त्या रामाला आम्ही इथं आमच्या समोर बांधलेला आहे. म्हणून तू कुणाचं तरी स्मरण कर, जो तुला वाचवायला येईल त्याचं स्मरण कर, असं रामाला राक्षस बोलतात. आपणी या मनविसी रामा, जो मी विश्वाचा विश्वात्मा, वेदांसी न कळे महिमा, रूपनामा अतीत. आणि ते असणारी सांगू लागली. अहिरावण बोलू लागला, रामा तू स्वतःला विश्वात्मा, विश्वाचा आत्मा म्हणून घेतो आणि तुझा जो महिमा आहे तो वेदाला सुद्धा कळत नाही. बरोबरच आहे, कोणालाच रामचंद्राचा महिमा आतापर्यंत कळलेलाच नाही आणि कळत सुद्धा नाही. त्याच्यामुळे राम असा आहे म्हणायच्या भानगडीतच पडायचं नाही. जैसा आहे सी तैसिया, नमो तुझ श्रीराम राया, तुझे मी कृपे रघुवर्या, स्तुती वदवया सामर्थ्य. रामचंद्राचं स्वरूप असंच आहे, सांगत बसायचं नाही किंवा ते लक्षातच येत नाही. ज्या रामचंद्राचा महिमा स्वरूपाचं वर्णन वेदाला सुद्धा कळलं नाही, असा अतिशय सूक्ष्म तो भगवंत आहे असं सांगतात. सूक्ष्माचेही अतिसूक्ष्म, लक्षातीत परमा, उपशितांचे दुर्गम, मनोधर्म थोटावे. आणि तो असणारा रामचंद्र अतिशय सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे लक्षात कुणाच्याच येत नाही भगवंत. अनेक जणाला भगवंतानं फसवलेला आहे, ठकवलेला आहे. अतिशय सूक्ष्म आहे, लहान आहे, कोणाच्याही लक्षामध्ये न येणारा असा तो लक्षाच्या अतीत आहे. लक्षामध्येच येत नाही तो भगवान परमात्मा. आणि उपनिषदाला जे काही वेद आहेत, उपनिषद आहेत, ह्या सगळ्याला दुर्गम आहे. ह्यांना सुद्धा भगवंत मिळत नाही, सापडत नाही. असा अतिशय सूक्ष्म लहान तो रामचंद्र आहे. नेत्री देखील नवचे, व्यवहार खुंटले शब्दांचे, क्षीण कर्म स्मरणाचे, श्रवणी नवचे अकळीला. मग तो राम कसा आहे, त्या रामचंद्राला कसं ओळखायचं? त्या रामाला डोळ्यानं कधी बघता आलं नाही. कधी बघितलंय आपण रामाला? फक्त मूर्ती रूपामध्ये बघतोय. डोळ्यानं आकलताच येत नाही. एवढा उंच असणारं स्वरूप त्या रामचंद्राचं आहे, जे डोळ्याच्या बघण्याच्या सुद्धा पलीकडचं आहे. आणि शब्दानं जर वर्णन करावं म्हटलं तर शब्द सुद्धा कमी पडतात. शब्दानं सुद्धा त्याचं रामाचं वर्णन करता येत नाही. स्मरण जर करायचं म्हणलं तर आपलं तेवढं सुकृत नसतं, पुण्य नसतं, कर्म नसतं. त्याच्यामुळे स्मरणानं सुद्धा लवकर भगवंत लक्षामध्ये न येणारा, मग तो ऐकण्यानं सुद्धा आकळता येत नाही. आता रामचंद्राचं स्वरूप असं आहे, फक्त ऐकलं कानानं, दिसला का? मग जो रामचंद्र डोळ्यानं सुद्धा बघता येत नाही, शब्दानं सुद्धा ज्याचं वर्णन करता येत नाही, स्मरणानं सुद्धा
ज्याला असणारा आकळता येत नाही आणि ऐकणारा सुद्धा जो राम लक्षात येत नाही, असा लक्षाच्या पलीकडचा तो परमात्मा आहे असं सांगतात. जेते मनाची मुरकुंडी कल्पिला नावाचे कडवी कडी वृत्ती झाली पैवेडी इंद्रिय बापुडी काय करती. कसं त्या रामचंद्राला ओळखायचं, कसं बघायचं. मनाची मुरकुंडी वळते. त्या रामचंद्राच्या जर स्वरूपाचा विचार करायचा म्हटलं तर मनाच्या सुद्धा लक्षामध्ये येत नाही, कल्पना सुद्धा करता येत नाही. रामचंद्र असाच असेल, कल्पनेचा सुद्धा अंत. म्हणून कल्पनेचा लोप स्वरूपी तुझ्या, कल्पनेचा सुद्धा लोप त्याच्या स्वरूपावरती होतो. म्हणून कल्पना सुद्धा करता येत नाही. वृत्ती जी आहे अंतःकरणाची ती वेळी होते त्या रामचंद्राचं स्वरूप बघायचं म्हटल्यानंतर ना. पण ही इंद्रिय काय करणार आहेत असं या ठिकाणी बोलतात. पुराणे काया करीती ते वेळावाला शास्त्रार्थ तोम्या देवी पुढे ते श्री रघुनाथ बांधिला. मग पुराण तरी काय करणार आहेत. 6 शास्त्र, 4 वेद आणि 18 पुराण जी आहेत ती पुराण सुद्धा काहीच करू शकत नाही. शास्त्राला वेळ लागलेला आहे. किती जरी शास्त्राने सांगितलं रामचंद्र असा आहे तरी सुद्धा शास्त्राच्याही लक्षामध्ये आला येत नाही. म्हणजे जो पुराणाला कळत नाही, जो शास्त्राला कळत नाही, जो वेदाला कळत नाही, त्याला आम्ही बांधलंय असं राक्षस बोलतात. सर्वत व्यक्ती नायसी अव्यक्त माझी लपसी तोंडावर रूपालासी देवी पाशी मारावया. आणि असं असणारा भगवान परमात्मा आहे जो कुणाच्याच लक्षामध्ये येत नाही, सदोदित सूक्ष्मामध्ये लपणारा, कुणाच्याही अव्यक्त म्हणजे कुणाला दिसणारच नाही असा असणारा तो भगवान परमात्मा आहे जो कुणालाच कळत नाही. तो नावारूपाला आलेला आहे. राम नावानं तो अवतरित झालेला आहे, अवतरित आलेला आहे. आणि असा असणारा राम, त्या रामाला देवीपाशी मारण्यासाठी मी बांधून ठेवलं असं तो राक्षस बोलू लागला. सर्वातीत रघुनाथ बंधू समवेत येता म्या बांधिला से त्वरित सुटका निश्चित चिंतित पा. आणि असा असणारा तो रामचंद्र आहे, सर्वांच्या अतीत आहे, कुणालाही लक्षामध्ये येणार नाही असा रामचंद्र. पण आम्ही त्या रामाला भावासमवेत, त्याला रामाच्या भावासमवेत त्याला बांधून इथं आणलेलं आहे देवीच्या पुढं. देवी पुढं त्याला बांधलेला आहे. आता आईरावण त्या रामचंद्राला बोलतोय, बघ म्हणले तुझी सुटका करणारा, तुला वाचवणारा कोण येत असेल तर त्याला बोलव असं बोलू लागला. विलंब काय सायेता जगदंबा क्षुदाक्रांत स्मरा मुले कुलदैवत शिरपात करू तुझा. आणि विचार करू लागला तो असणारा ऐरावण सांगू लागला, हे बघ म्हणले आमच्यापाशी टाइम नाही, आमच्या देवीला भूक लागलेली. एकतर देवीनं एवढ्या वर्षामध्ये कधीच तिनं असणारं मुख पसरलं नाही. पण आज तुम्ही आल्यापासून राम आगमने सुखी झाली. तुम्ही आल्यापासून देवीला सुद्धा सुख वाटलेलं आहे. त्यामुळं अन्न खाऊ लागलेले आहे, आमच्या देवीला भूक लागलेली आहे, जगदंबेला क्षुधा लागलेली आहे. त्यामुळे बघ तुझं जे कोण कुलदैवत असेल, ज्याला तुझं ज्याला भजन करायचं, स्मरण करायचं त्याचं कर आणि मग तुला आम्ही मारू असं ऐरावण बोलू लागला. ऐकोनी या त्याचे वचन स्वयंविचारी रघुनंदन करू कोणाचे स्मरण विश्वचिंतन करी माझे. ऐरावणाचं बोलणं ऐकलं आणि स्वतः रामचंद्र स्वतःला विचार करू लागले अंतःकरणाच्या ठिकाणी. आता हे म्हणतंय भजन कर, स्मरण कर, आठव कर. आता मी कुणाचा आठव करायचंय? अख्खं विश्व माझंच भजन करतंय. संपूर्ण जे विश्व आहे ती माझं स्मरण करतंय, माझं भजन करतंय. मी कुणाचं करावं असं राम विचार करतात. प्राणी मात्राचा संकट पडत तितुके श्रीराम स्मरत तेने पुरती मनोरथ जग निर्मुक्त श्रीरामे. आणि जगाच्या ठिकाणी जेवढे जेवढे जीवसृष्टी जगामध्ये आहे, जेवढे जेवढे प्राणी आहेत, जीव जेवढे जेवढे आहेत ते सगळे रामाचं म्हणजे माझंच भजन करतात. अख्ख्या विश्वामध्ये प्रत्येक जण माझं स्मरण करतंय. म्हणजे कुणालाही संकट येऊ द्या तर संकटाच्या ठिकाणी त्यांना रामच आठवतो. आणि तेने पुरती मनोरथ, त्यांनी माझं नाव घेतलं की त्यांच्या इच्छा माझ्या नावानं पूर्ण होतात. असा मी राम आहे. मग मी कुणाचं भजन करावं? माझ्याच नावानं जग निर्मुक्त झालंय, मी कुणाचं स्मरण करू? हा रामचंद्र बोलतात. मजवर्ण व्यक्ती नाही ऐशिया ते पाही घाला घालून या लव
वर्ण नाही, मला मी व्यक्ती रूपाला आलेलो आहे आणि अशा पद्धतीने घाला घातला या लोकांनी, राक्षसांनी. जो असणारा निर्गुण परमात्मा आहे त्याला सुद्धा बंधन घातलेलं आहे, यांनी धरलेलं आहे. इथंही आपलं काही चालत नाही असं सांगतात. ऐसे असता सर्वता कोणाचे स्मरू मी आता, विचार करिता रघुनाथा बुद्धी तत्वता आठविली. आणि अशा पद्धतीने असताना मी कुणाचं स्मरण करायचं? राक्षस तर म्हणतात बघ शेवटचं स्मरण कर, आठव कर. पण मी कुणाचं स्मरण करू? कारण असं रामचंद्र विचार करत असताना भगवंत आहेत, काय विचार करतात, काय बुद्धी देवाला आठवली आहे का? अहंकारे घालून निघाला अव्यक्त व्यक्ती आकळीला, जीव दशेसी आणिला वेगी बांधला कर्मपाशी. आणि मग बोलू लागले, अहंकारानं घाला घातलेला आहे आणि जो व्यक्ती अव्यक्त आहे तो असणारा व्यक्ती आकळला. कशानं घाला कशानं घातला? अहंकारानं घाला घातल्यानंतर व्यक्ती आकळला गेला आणि जीव दशेला आणला. जीव दशेला व्यक्ती आल्यानंतर त्याला बांधलं. कशानं बांधलं? कर्मपाशानं बांधलं. म्हणजे प्रत्येक आलेला जीव ह्या कर्मपाशानं बांधलेला आहे. आता आपण जरी मोकळा असलो तरी आपल्याला बी बांधलेलाच आहे. आपण कुठं मोकळा आहे? फक्त चालायला फिरायला मोकळा आहे, पण आपण सुद्धा कर्मपाशामध्ये बांधलेलो आहोत असं या ठिकाणी सांगतं. लटकेची क्रियामान करून संचिता जाना, वरते ते भोगा दारुण प्रारब्ध जाना तया म्हणती. आणि जे काय असणारं क्रियामान आहे, संचित आहे आणि प्रारब्ध आहे, हे प्रत्येक जीवाच्या पाठीमागं असतं. त्याच्यामुळं असं असणारं प्रारब्ध आहे. जीव आला की प्रारब्ध आलं, असं असणारा जीव दशेला आणलेला आहे. अव्यक्त आहे, व्यक्ताला त्या ठिकाणी आणलेला आहे. अहंकारानं घाला घातलेला आहे आणि इथं आणून कर्मपाशामध्ये बांधलेला आहे असं सांगतात. या त्रिविधी कर्माच्या संगती पडिजे जन्म मरणावरती, भोगीजे ती योनी पंक्ती उसंत चित्ती असे ना. आणि हे 3 प्रकारचं कर्म आहे, क्रियामान, संचित आणि प्रारब्ध. ही 3 असणारी कर्म, या 3 कर्मामुळं देह त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या जन्म मरणाच्या आवर्तामध्ये पडला जातो. जन्म मरणाच्या आवर्तामध्ये पडला की मग अनेक प्रकारच्या योनीमध्ये त्याला जन्म घ्यावा लागतो आणि ह्याच्यामधून कल्पना सुटका त्यांची होत नाही. ऐका, ते छेदवया कर्मबंधन सबळ विरक्त भक्तजन, मी होनिया भजन माझ्याची जाण करिताती. रामचंद्र विचार करताय, ज्यावेळेस त्यांनी सांगितलं तू कुणाला तरी आठव, त्यावेळेस रामचंद्र असं बोलतात की बाबा जी काही भक्त आहेत, साधक आहेत, ती साधक माझं भजन करतात. कशासाठी करतात? जन्म मरणाच्या फेऱ्यामधून मुक्त होण्यासाठी. ते छेदावया कर्मबंधन, जन्माला आल्यानंतर कर्म करावंच लागतं. त्याच्यामुळं कर्मबंधनामधून, जन्मबंधनामधून, जन्म मरणाच्या आवर्तामधून सुटका होण्यासाठी भक्त माझं भजन करतात असं रामचंद्र बोलतात. अद्वैत्व भजनाचा संतोष होती सर्व भावी उदास, करोनी कुरवंडी सर्वस्व स्वयं सुखाचा भोगिती. आणि असं असणारं त्या ठिकाणी भजन करतात. भजन आहे पण कसं आहे? अद्वैत आहे. भजनामध्ये द्वैत नसतं. मी भक्त तू देव ऐसे करी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, असं यालाच भजन म्हणायचं. तू देव आणि मी भक्त, बाकी कोणीच नाही. अशा प्रकारचं अद्वैत भजन झालं की त्या भजनाचा संतोष रामाला वाटतो. त्याच्यामुळं जी काही भजन करणारी, भजणारी, रामचंद्राची सेवा करणारी, रामचंद्राचं स्मरण करणारी जी भक्त असतात ती उदास असतात आणि उदास मनानं सर्वस्वाची कुरवंडी करून, सर्वस्वाचा त्याग करून अद्वैत भजन केलेलं त्याचा संतोष रामाला होतो असं सांगतात. स्वसुख भोगिती उसंत नाही अवराती, इतर कर्मबंदी पडती तेही येती तया शरण. अशा पद्धतीचं असणारं भजन केल्यानंतर भक्त भजनाचं जे सुख आहे, भजन केल्यानंतर देवाची प्राप्ती होते आणि देवाच्या दर्शनाचं जे सुख आहे ते सुख भक्त लोक भोगतात. आता देवाच्या दर्शनामध्ये काय सुख आहे हे भक्तालाच माहित आहे. देवाला कळतं का? तुझ्या दर्शनाचे सुख श्रीरामा तुझं अन ओळख, भक्त जाणती सात्विक जे नैष्ठक व्रतधारी,
रामचंद्र तुमच्या दर्शनाचं सुख बाकी तुम्हाला नाही कळणार, कोणालाच कळणार नाही. अशा प्रकारचं जे भजन करतायत तीच भक्त लोक सगळ्या सुखाचा आनंद घेतात आणि बाकीची जी आहेत ती कर्मपाशामध्ये गुंततात. कर्मपाशामध्ये गुंतून त्यांना त्या ठिकाणी कर्मपाशामध्ये लगडून पुन्हा तीच लोक हे असणाऱ्या भक्ताच्या भजनाला किंवा भक्ताच्या संगतीला लागतात, पुन्हा त्यांना शरण येतात, त्यांचाही उद्धार होतो. ऐका. बाप कृपाळू दीनदयाळ न म्हणती वेळ अवेळ दीन दे कोणी तत्काळ करती सकाळ सोडवणे. आणि ते भक्त ही असणारी कर्मपाशामध्ये लटकणारी जन्म मरणाच्या आवर्तामध्ये पडणारे जे जीव आहेत ते जीव भक्ताच्या संगतामध्ये लागली, भक्त संग आली की मग कुठल्याही प्रकारचा काळ वेळ बघत नाहीत. नाही काळ वेळ तया लागे. भक्त आपल्या बरोबर जन आलं की जन आल्यावर त्यांचा उद्धार करणं याच्यासाठीच संतांचा आणि देवांचा अवतार असतो. उद्धार या जन जड जीवा म्हणून कुठल्याही प्रकारचं काळ वेळ काही बघत नाही. तर दिनावरती दया करणारा ती संत ती भक्त असतात म्हणून त्यांचा उद्धार करतात. छेदोनी कामक्रोधांचे बंध आणि कर्माचे भेद कानोनी विषयाचा कंद स्वरूप शुद्ध प्रबोधिती. आणि सगळ्यामधून सोडवण करतात. मग कसं करतात? सोडवणूक कशी करायची? कामक्रोधाचे जे बंध आहेत, बंध बांधून टाकलेला आहे कामक्रोधांनी. कामाने ही लोकाला बांधलेला आहे. जन झाले संसाराचे दास. संसाराचं दास होऊन सगळे लोक बसलेले आहेत. कामानं बांधलेला आहे, क्रोधानं बांधलेला आहे. त्याचा बंध आधी तोडा. त्याचं बंध तोडल्यानंतर ना कर्म आणि अकर्म याचं भेद छेद करतात. विषय जो आहे तो कंद म्हणजे मूळ. विषयाचं जे मूळ आहे ते विषयाचं मूळ छेदून टाकतात आणि जे काही शुद्ध स्वरूप आहे ते असणाऱ्या शुद्ध स्वरूपावरती प्रबोध करतात. त्या स्वरूपावरती आणतात. त्या स्वरूपावरती आणतात येतं. पण कधी ह्या सगळ्याचा छेद केल्यानंतर ना मग देव आठवतो, देव लक्षात येतो. असे त्यांची संसारामधून सोडवण करतात. देह मात्र झाला क्रश त्याची उपचारिती सुरासा देवनी अर्ध मात्र रस जन्म मरणाचा नासिती. आणि देह शेवटी कृश होतो. देह जाणारच असतो, देहही जातच असतो. जी जन्मलेला आहे ती प्रत्येक जण जाणारच आहे. देह कृश झाला की त्याला असणार औषध देतात. ते आता बाहेर सांगायचं म्हणलं तर डॉक्टर दवाखाने बाकीचे असतात. पण अंतःकरणामधून जर देह कृश झाला तर त्याला रामनामाचा रस द्यायचा. रामनामाची अर्ध मात्रा दिला की मग त्याने पिढा वारेल. ब्रह्मरस घेई काढा त्याने पिढा वारेल. मग ही ब्रह्मरूपी असणारा रस त्याला दिला जातो. मग त्याला ब्रह्मरूपी रस पाजला की जन्म मरणाचा त्याचा नाश होतो असं सांगतात. एवढे असता दिनोद्धारी मदतीन केले ही किंकरी आता स्मरणी झडकरी करीन गोहरी सकाळांची. हे राम म्हणतायत एवढी जण दिनाचा उद्धार करण्यासाठी आहेत. मीच एकटा आहे का? माझे अनेक अंश आहेत. लोपले ज्ञान जगी हित नेनते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. ही कोण आहे? ही दिनाचा उद्धार करणारे आहेत आणि अनेक आहेत. अनेक जण दिनाचा उद्धार करणारे आहेत. एवढे असताना सुद्धा ह्या राक्षसांनी मला दिन केलेला आहे, बांधून टाकलेला आहे. आता ही म्हणतात स्मरण कर तर मी त्याचं स्मरण करतो. तू आल्यानंतर ना राक्षसच राहणार नाही आणि त्याचं स्मरण करून या सगळ्या राक्षसांची पोहरी करतो. रामचंद्र विचार करतात. ऐसा करोनी निर्धार सरसावला रामचंद्र स्मरणा तो हनुमान वीरा रुद्रावतार प्रत्यक्ष. आई रावणाने सांगितलं होतं की स्मरण कर. तुझं जे कुलदैवत आहे, आराध्य दैवत आहे त्याला कुणाचं भजन करायचं त्याचं भजन कर. तुला वाटेल जो तुला सोडवायला येईल त्याचं भजन कर. मग लगेचच रामचंद्र तयार झाले, सरसावले आणि कुणाचं भजन केलं? स्मरला तो हनुमान वीर. त्या हनुमंताचं स्मरण केलं जो रुद्राचा अवतार प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्षच महादेवाचा अवतार आहे. अशा हनुमंताचं स्मरण रामचंद्रांनी सुरू केलं. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभु रामचंद्राय नमः. ऐकता श्रीराम वचन पातला सवेग कपिनंदन शापच दुनिया झालं रघुनंदन सोडविला. अशा पद्धतीने रामचंद्राने स्मरण केलं हनुमंताचं. स्मरण केल्याबरोबर सवेग पातला होताच तिथं
कुठे गेले होते हनुमंतराय? तिथंच होतं देवीच्या जागेवरती. फक्त रामचंद्राने हाक मारली की लगेचच रामचंद्राच्या समोर आले. जे काही पाशामध्ये बांधलेलं होतं रामचंद्राला, ते सगळे पाश हनुमंतानं तोडले, रामचंद्राला मुक्त केला. लक्ष्मणा समवेत श्रीराम केला नित्य मुक्त. आघात बोध हरिभक्त नामे निर्मुक्त चराचर. आणि लक्ष्मणा समवेत राम लक्ष्मणाला नित्य मुक्त केलं. बंधनामध्ये नव्हतीच मुळात, पण पाश घालून आणलेलं होतं पाताळामध्ये. आई रावणाचे जे पाश होते ते पाश हनुमंतानं सोडवले आणि राम लक्ष्मणाला निर्मुक्त केलं असं सांगतात. जगा संकट पडलिया जाण श्रीराम सोडवी आपण. त्या श्रीरामाचे पशबंधन निज भक्त जाण सोडविले. जगाला संकट पडल्यानंतर कोण सोडवतो? तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी. तोच राम आहे जो अख्ख्या जगाला संकटामधून सोडवतो. आणि त्या रामचंद्राला सोडवलं कुणी? निज भक्त जाण सोडविले. हनुमंतराय, त्या हनुमंतानं रामचंद्राचे पाश तोडून टाकले आणि बंधनामधून रामाला सोडवलं. या लागी श्री रघुनाथा झाला भक्ताचा अंकित. तो ज्याच्या माता ठेवी हात त्याची मुक्ती करी श्रीराम. आणि म्हणून रामचंद्र भक्ताचा अंकित आहे. रामचंद्र भक्ताच्या ऐकण्यामध्ये आहे. भक्तानं सांगल तसं रामाला वागावंच लागतं. आणि तू भक्त ज्याच्याकडे बोट दाखवल त्याचा उद्धार रामाला करावंच लागतंय. म्हणून फक्त भक्तानं सांगितलं देवा याचा उद्धार करायचा, लगेच देव विचार करत नाही. फक्त भक्तानं बोट दाखवलं, भक्त ज्याच्या डोक्यावरती हात ठेवतील, भक्त ज्याच्या मस्तकावरती कृपेचा हस्त ठेवतील त्याचा उद्धार रामच करतो किंवा करावाच लागतो असं सांगतात. मुक्तोपकार फेरावया अवतार धरणे रघुराया. दावत सेलवराया राखावया निज भक्त. आणि रामचंद्र अवतार धरतात. कशासाठी धरतायत रामचंद्र? राखावया निज भक्ता. भक्ताचं संरक्षण करण्यासाठी रामचंद्र अवतरित होत असतो. रामचंद्र अवताराला येत असतो. म्हणून भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. त्याचं रामाचं कामच आहे. ह्या असणाऱ्या मुक्ताचा उपकार फेडण्यासाठी रामचंद्राचा अवतार आहे. आणि जी काय असणारे भक्त आहे त्या भक्ताला सोडवण्यासाठी, त्या भक्ताला मुक्त करण्यासाठी, भक्ताच्या संरक्षणासाठी रामचंद्र अवतार धरत असतात. अंबरीशियाची जन्म कथा न साव्याची भगवंता. सोहे जालाची अंगी करता उने भक्ता येऊने दी. अंबरीश राजा प्रसिद्ध आहे आणि त्या अंबरीशाची जन्मकथा भगवंताला सहनच झाली नाही. म्हणून स्वतः अंगीकार केला आणि अंबरीशीसाठी जन्मस्वसी येले दुष्ट निर्दाळीले. किती एक 10 गर्भवास भगवंतांनी सोसले. कुणासाठी? अंबरीशीची जन्मकथा सहन झाली नाही म्हणून स्वतः आपल्यावरती घेतला. आणि आपण त्या असणाऱ्या गर्भवासाला 10 वेळा गेले. आपल्याला काय जरी करावं लागलं तरी चालतंय, पण उणे भक्ता येऊ नेदी हे त्याचं ब्रीद आहे असं सांगतात. गज गांजिता पाणी तळी वैकुंठी ओनिया उळी. घालून याला वड सवडी गजता तडी सोडविला. आणि त्या असणाऱ्या पाण्यामध्ये मगरीनं धरलं होतं हत्तीच्या पायाला. त्यावेळेस त्या असणाऱ्या हत्तीनं भगवंताचं स्मरण केलं. त्या हत्तीला सुद्धा कळलं शतानुशत माझे कुमारा अंती समग्र नये कामा. 100च्या वर अधिक पोरं आहेत माझी, अनेक हजार पत्नी आहेत मला, पण मरताना एक तरी जवळ आहे का? कोणीच नाही. म्हणून भगवंताचा दावा केला. वैकुंठावरनं भगवंत आले आणि पाण्याच्या ठिकाणी त्या मगरीचाही उद्धार केला आणि हत्तीचाही केला. ऐका. दैत्य पाडिले प्रल्हादासी न सावे भगवंतासी. उतटून या कोरड्या खांबाची निज रूपाची दाविले. आणि प्रल्हाद आहे तो. त्या प्रल्हादाला दैत्याने पिळवलेलं होतं. ते भगवंताला सहन झालं नाही.
म्हणून विचारलं त्या हिरण्यकश्यपून, सारखं राम 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 करतोय, कुठं आहे तुझा देव दाखव. ते म्हणलं बाबा प्रत्येक रामे विना सर्वथा तिळ भरी ठाव नाही रीता, असो जन्म मरण वार्ता पुढील कथा अवधारा शक्ती म्हणजे बाबा रामाशिवाय जागा शिल्लक नाही. तुझी जिथं दृष्टी जाईल तिथं राम आहे. मग लगेच त्याने सांगितलं खांबावर सुद्धा आहे. मग तो का म्हणे कैसा खांब कडाडला ब्रह्मदच कला सत्यलोकी, खांबावर इलात माळी दुर्जने आत नारायण प्रगटला. खांबामधून प्रगट झाले महाराज. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, प्रल्हादासाठी खांबामधून आले असं सांगतात. दैत्य धरुणी मांडीवरी चिरलेला नखाग्री, भक्ता काज कैवारी नरकेसरी प्रल्हाद. आणि त्या हिरण्यकश्यपूला वरदान होते म्हणताय 13. ते आता लय वरदान आहेत, मला एवढी माहिती नाही. ती दिवसा नाही, रात्री नाही, उमऱ्यात नाही, घरात नाही, दारात नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, दैत्याकडून नाही, मानवाकडून नाही, अशा अनेक वरदानं होती. त्या सगळ्याचा वरदानाचं सांभाळ करत 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 त्या भगवंतानी मांडीवरती घेतला आणि नखाने चिरला. नखाने त्याचं पोट फाडलं, त्याला मारून टाकलं. नरकेसरी असणार जे मुख आहे ते सिंहाचं आहे, बाकीचं शरीर मानवाचं, असं असणारा नरकेसरी नरसिंह रूप प्रल्हादासाठी भगवंतानी धारण केलं. निज भक्तासी अटक जरी पडले अलोलिक, ती तुके मुकुळ टिळक स्वांगे देख निवारी. अहो भक्ताला भगवंत अटक पडूच देत नाही. समजा जर भक्तावरती संकट आलं तर स्वतः भगवंत तिथं जातो महाराज. चोखोबा एकदा दिंडीला गेले होते, त्यांचं बायकोचं बाळंतपण होतं. त्यांच्या बायकोने सांगितलं होतं तुमच्या बहिणीला घेऊन या. आता हे महाराज गेले दिंडीत, बाळंतपण कोण करायचं? विटेवरचा देव आले. ही रामचंद्र स्वतः गेले, त्यांच्या चोखोबाच्या बहिणीचं रूप घेऊन गेले आणि त्याच्या बायकोचं बाळंतपण केलं. आता बाळंतपण करणं देवाचे काम आहेत का? चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडादार हाका मारी. मला काय सांगायचे, निज भक्तासी अटक. जर भक्ताला संकट आलं तर भगवान परमात्मा स्वतः जातो, स्वतः त्याचं निवारण करतो. स्वांगे देख निवारी, दुसऱ्याला कोणाला पाठवत नाही. भक्तावर जर संकट आलं तर देवानं दुसऱ्यावरती कधीच अवलंबून राहिले नाही, स्वतः अंगाने जाऊन त्या भक्ताचं निवारण केलं. म्हणून भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. भक्ताची कामं करावं हे देवाला सांगावं लागत नाही. जिथे जिथं ऊन पडेल तिथे तिथं भगवंत आले. आईचा भगवंताचा निर्धार म्हणून हरिभक्त निरंतर, न वतकती अनुमात्र हनुमान वीर अग्रणी. ही भगवंताचा निर्धार भक्ताला माहिती आहे. भक्ताला एवढंच माहिती आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. ही जी काय अभंग आहे नाथांनी लिहिलेला तो भक्तासाठी आहे. आणि भक्ताला एवढं माहित आहे की रामचंद्र आपली सगळी चिंता करत आहेत. आपण त्याच्यावरती आपण सगळा भार टाकलेला आहे, त्यामुळे आपल्याला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही. ही भक्ताला माहिती असतं म्हणून भक्त घाबरत नाहीत. कारण भक्ताला माहिती आहे आपल्यावर संकट येतच नाही, आणि जरी आलं तर देव कशासाठी आहे, आपण त्याचं रात्रंदिवस भजन कशासाठी करतोय. आपल्यावर संकट आलं तर तो पाठीशी आपले उभा राहतो, त्याचं निवारण करतो. आणि या सगळ्या भक्तामध्ये हनुमान अग्रगणी. अग्र म्हणजे टोक, अग्र म्हणजे महत्वाचं जे काही टोक आहे, शिरोमणी रत्न असे हनुमान होते. ऐका, पुढे दे कोणी रघुवीरा श्याम सुंदर मनोहरा, प्रेमे कापत तरा सुधारा स्रवताती. रामचंद्राला पुढे पाहिलं, अतिशय सुंदर मनाला प्रसन्न करणारं रामचंद्राचं स्वरूप होतं. असं रामाचं स्वरूप पाहिलं, हनुमंताला प्रेम अनावर झालं. अंगी रोमांच रवी रवीत, स्वद बिंदू डळमळीत, कंठी बाष्प पै दाटत संतीत पै वाचा. आणि अंगावरती रोमांच त्या ठिकाणी उभे राहिले. सगळ्या अंगामधून घाम हनुमंताच्या वाहू लागला, कंठ दाटून आला. कंठाच्या ठिकाणी असणारे कंठ बाष्पित झाले आणि सगळे असणारे जे काही वाच आहे सद्गदित झालं. प्रेम अश्रू हनुमंताला अनावर झाले. सत्व बरिते न सावरत पडला चरणावरी मूर्छित, श्रीरामाती प्रति उचलित आलिंगित निज हृदयी. आणि असा असणारा तो भगवान परमात्मा आहे. सावरलंच नाही हनुमंताला. रामचंद्राला समोर पाहिलं
पाहिल्याबरोबर हनुमंताला प्रेम आवरलंच नाही. पडिला चरणावरी मूर्छित. रामाला बघितल्या त्यांच्या पायावरती मूर्छित हनुमंतराय पडले. रामचंद्रानं अतिशय प्रेमानं हनुमंताला उचललं, आपल्या हृदयाला लावलं, आलिंगन दिलं. चरणावरी ठेवली माता, झाला काय विलविता सावधानता परिसारे. आणि मग सत्व अवस्था आवरली हनुमंतानं. रामचंद्राच्या चरणावरती डोकं ठेवलं हनुमंतानं. आणि रामचंद्राला हनुमंतराय काय सांगतात, लक्ष देऊ नाही का. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जो भक्त माझी मुकुट मनी ब्रह्मादिका अग्रगणी, ज्येष्ठ सकळिकांची अस्त्र जरी आत्मभू म्हणून त्याची म्हणती. असो पांडुरंगाकर प्रथम मला दुसरी करणं सांगतात, या त्यांच्या कृपाशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरूच असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पात्र करून कथेला सुरुवात करते. त्या अनुसंधान ब्रह्मादिक देवाद्यांनी असणारी ही सृष्टी निर्माण केली. ह्यांच्या सुद्धा सर्वात पुढे असणारे अग्रगणी म्हणजे पुढे असणारे, पुढच्या टोकाला असणारे आणि भक्तांमध्ये मुकुटमणी असणारे, सर्वांच्या पुढे सगळ्यात जास्त भक्ती कोण करत असेल तर पहिला नंबर हनुमंतरायाचा. असे असणारे हनुमंतराया भगवंतापासून ज्ञान प्राप्त झाला चतुरानन, त्यासही लागले लांछन स्वकन्या देखून भगवंतापासून ज्ञान प्राप्त झालं म्हणजे असणाऱ्या कोण ब्रह्मदेवाला. सनत सनंदन सनत कुमार या कळत नव्हतं असणारा ब्रह्मदेवाला. आणि त्यावेळेस भगवंताने असणारा हंसाचं रूप धारण केलं, हंस भगवंत झाले आणि वेदाचं ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं. पण ब्रह्मदेव ज्ञानाने जास्तच कळाला आणि एक दिवशी आपली मुलगी सरस्वतीला बघितलं आणि बोलला, एवढा बोलला की कन्याच्याच पाठीमागा सरस्वतीच्या पाठीमागा लागला, तिलाच म्हणायची माझी पत्नी हो. म्हणून ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही, एकाच ठिकाणी फक्त पुष्करला. आणि ब्रह्मदेवाचं कोण नाव बी घेत नाही, ब्रह्मदेवाची पूजा कोणी करत नाही का, स्वतःची मुलगी त्याला कळली नाही. म्हणून असणारे ब्रह्मदेव सुद्धा असणारे आपल्या मुलीला असणारे पाहून असणारे बोलले, हा डाग ब्रह्मदेवाला सुद्धा आहे. ज्याही परिसा विशुद्ध कपिनाथ सावध, अद्वैत ज्ञाने अगध बोध निजानंद भोगित. त्यांच्यापेक्षा कितीतरी शुद्ध असणाऱ्या हनुमंतरायात त्यांनी 4 खाणी 84 वेळी जरी निर्माण करत असले ब्रह्मदेव, तरी त्यांना डाग आहे मुलीच्या पाठीमाग पळालेला. पण तसं हनुमंतराय शुद्ध असणारे हनुमंतरायात म्हणजे असणार आणि प्रभू रामचंद्राच्या भजनामध्ये असणारे सेवेमध्ये सावध आहेत आणि द्वैत त्यांच्याकडनं आहेत. अद्वैत स्थितीवर पोहोचलेले हनुमंतराय आपल्या आनंदामध्ये असणारा आनंद असणारा घेत आहेत, त्या आनंदाचा उपभोग घेत आहेत. वाती लावणी पाता तुझे नय दृष्टाचे हाता, येथे कधी विषय वार्ता पूज्य तत्वता आत्मभूषी. वाती लावून पाहावं, त्याक लावून पाहावं म्हणलं, व्यवस्थित हनुमंतरायाकडे पाहावं म्हणलं तर असणार त्यांच्याकडे दुष्ट प्रवृत्ती नाही, वैरभाव नाही, अजिबात त्यांच्याकडे म्हणजे असणार कुठल्याच प्रकारचं त्यांच्या हातून वाईट कार्य नाही म्हणजे असणार. सगळं ते असणार आपली जी काय असणार विषय त्यांचा एकच आहे, फक्त ती झालेला आहे नारायण. विषयाची बाकीच्या पंचविषयाची त्यांच्याकडे वार्ता अजिबात नाही. म्हणून ते असणाऱ्या सर्व असणाऱ्या जगताच्या ठिकाणी पूजनीय आहेत म्हणले. भक्तांचा तरी मुकुट मनी सहबाय वेचिले, श्रीराम भजनी उसंत नाही अर्धक्षणी मनादी करणी. भक्तांच्या मुकुट म्हणे पर असणारे प्रभू रामचंद्राशिवाय थोडी उसंत नाही. मनापासून म्हणले मन बुद्धी चित्त अंतःकरण असेल, सर्वच्या सर्व 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय त्याच्यावर 11 मन असेल, सर्वच्या सर्व प्रभू रामचंद्राच्या भजनात सेवेत लावले सर्व प्राण सर्व शक्ती उसंत नाही श्रीराम भक्ती, तो उभा राहून मारुती श्रीराम प्रती विनवी. सर्व प्राण आणि सर्व शक्तीने प्रभू रामचंद्राची भक्ती आणि नामस्मरण करणारे हनुमंतराय प्रभू रामचंद्राच्या समोर उभा राहिले, हात जोडले आणि प्रभू रामचंद्राला काय विनंती करते, राम नामे जय जयकार गरजे थोर, श्रीरामाची उत्तर काय कपिंद्र बोलिला. प्रभू
रामचंद्राच्या समोर वाढला जय श्रीराम प्रभू रामचंद्र असा बहुकार प्रभू रामचंद्र समोर केला. मोठ्याने जय जय करायची गर्जना केली. प्रभू रामचंद्र भगवान की जय. मोठ्याने गर्जना केली आणि असणार हनुमंतराय काय म्हणतात. गवी रघुनाथा पांडोरिया शरणागता इना वानरा समजता कोण न पोसता आलासी. लय असणार प्रभू रामचंद्र म्हणले तुम्ही म्हणले लाघवेत म्हणले असणार. अशा प्रकारचं असणार लाघव करता. किती भारी तुम्हाला म्हणजे आम्ही कंपाऊंड केलं तरी कंपाऊंड तोडायला लावलं तुम्ही आम्हाला म्हणले. कळलं आम्हाला तुमच्या मनात काय ते कुणाला सुद्धा कळू दिलं नाही म्हणजे हनुमंतराय तुम्ही एका वानराला कळू दिलं नाही. आणि कसं कुठनं कसं निष्ठराव गमतसे चिते वे तुझ्या निज तांदे स्वामी याने केले ते कळे निश्चिते दातारा. कुणाला सुद्धा विचारलं नाही. चाललोय बर का मी पाताळात चालला हिरावणं म्हणून नका वानराला सुद्धा सांगितलं नाही. कुणाला सुद्धा सांगितलं नाही. कुणालाच न कळता निघून गेला. पण आता आम्हाला कळलं तुमचे भक्त आहेत म्हणजे पाताळात आणि त्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांना भेट देण्यासाठी गपचिप आम्हाला सोडून प्रभू रामचंद्र तुम्ही तिकडे गेला असं हनुमंतराय म्हणू लागले. पाताळी राक्षस प्रबळ होतीला बहुसा मागू दे आपणास येणे प्रभू रामचंद्र तुम्ही इथं का आला होती म्हणजे राजा रावणाला मारल्यावर पाताळात ही जिवंत राहते. जिवंत राहिली की पुन्हा लंकेत वर डोकं काढते आणि आपण माघारी जाणार. राजा रावण मारला की परत अयोध्येला जाणार आणि परत अयोध्या परत कुणीतरी लंकेतनं फोन केला की अहो प्रभू रामचंद्र हा तुम्ही बोलतो अहो ते लंकेत अजून आई हाय रावण महिरावण आले की पुन्हा आपल्याला यावं लागेल म्हणजे पुन्हा मारायसाठी. त्याच्याऐवजी प्रभू रामचंद्र तुम्ही त्यांना आधी मारायचं ठरवलंय म्हणून इकडे आला वय. म्हणून श्रीराम जाण न मारिता रावण येथे केले आगमन यांची बोलवण करा. म्हणून तर प्रभू रामचंद्र तुम्ही पाताळाच्या ठिकाणी आला. रावणाला मारायच्या आधी ह्या दोघांना मारायचं म्हणलं आणि मग राजा रावणाला मारायचं असं तुम्ही तुमच्या मनात ठरवलं. आम्हाला सांगा काय झालं प्रभू रामचंद्र किती फजिती केली. बरं असं ते फजिती पण कधी एवढं खायला मिळालं नव्हतं. पोट भरून खायला मिळलं. राक्षसांचा मनोगत रावण मारिल रघुनाथ जाईल त्वरित माशी येते सांडून. काय हनुमंतराय हुशार आहेत. एक मन त्यांच्या मनात एक विचार प्रभू रामचंद्राविषयी आला. आता हनुमंतरायच्या मनात लगेच दुसरा विचार आला. काय आला की प्रभू रामचंद्र राजा रावणाला मारतील आणि अयोध्येकडे निघून जातील. एकट्या राजा रावणाचा उद्धार होईल. आमचा उद्धारच व्हायचा नाही. अहिरावणाने विचार केलेला असावा म्हणून म्हणले त्यांनी प्रभू रामचंद्राला हित धरून आणलं असावं असं एक मना हनुमंतरायचा विचार करू लागलं. आम्ही करावे काय श्रीरामी वेगळी कायची होय म्हणून रचिले उपाय तुझ पाय आणावया. मग आमची प्रभू रामचंद्राची कशी भेट होईल. होऊच शकणार नाही. मग अशी सांगितलंय सर्वस्व अर्पण देवाला केल्याशिवाय देव भेटत नाही. म्हणून हनुमंतराय म्हणले जोपर्यंत त्यांच्या घरात अन्नधान्य संपत नाही तो खातच राहतो. तू त्याशिवाय सर्वस्व अर्पण केल्याशिवाय भक्ताला मोक्ष मिळत नाही हे हनुमंतरायांनी जाणलं. मदत करू लागलेल्या त्या राक्षसाला हनुमंतराय सुद्धा एका बाजूने बघायचं सरळ सरळ बघा दोन्ही बाजू पकडायच्या. इथं हनुमंतरायांनी दोन्ही बाजू पकडल्यात. एक प्रभू रामचंद्र काय ह्यांचा उद्धार करण्यासाठी स्वतः प्रभू रामचंद्र आलेले. दुसरा विचार काय केला आपला उद्धार परत होणार नाही असं राक्षसांनी विचार केला आणि प्रभू रामचंद्राची ना आपली भेट कधी होणार नाही. देव घ्या कोणी आयसा आला घर चालवणी घर चालून देव आलेला आहे आणि त्याला दौडायचं असा विचार राक्षसांनी केलेला असावा म्हणून प्रभू रामचंद्राला धरून आणलं असं हनुमंतराय म्हणतात. तू अजेगा सर्व तारणी ना तुळशी चुंदता आपुले पूर्वजन्म शोधिता युक्ती तत्वता आठवली. अहो प्रभू रामचंद्र रणांगणाच्या ठिकाणी तुमच्या बरोबर भांडण करायचं आणि तुम्हाला जिंकायचं म्हणलं तर एकच बाण सोडला तर संपला कामच. जिंकू शकत नाही तुम्ही अजय आहेत. तुमचा पराजय कधी होत नाही प्रभू रामचंद्र. मग काहीतरी युक्ती काढावं लागते. काही उद्धार पावेल काही कृपा करेल नारायण अशा प्रकारची युक्ती काढावी लागते. म्हणले असू द्या म्हणले पूर्वजन्माचा असणारा विचार केला तर आम्हाला एक युक्ती आठवली. हनुमंतराय म्हणतात काय युक्ती आहे का. जन्मांतरी निष्काम भजनी श्रीराम तुझ केले ऋणी
या स्तवती पाशे करुणी तुझ बांधुनी आणिले. मागच्या जन्माचं ऋणी असाल प्रभू रामचंद्र तुम्ही त्या राक्षसांचं. या जन्मात काय त्यांनी असणार तुमचं नामस्मरण चिंतन तर काय केलं नाही. फक्त इच्छा निर्माण झाली की प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं म्हणून कुळदैवताची प्रार्थना केली, कुळदेवीची प्रार्थना केली. त्यांचं कुळदैवत त्यांना प्रसन्न झालं. प्रभू रामचंद्राला भेटवलं. त्या कुळदैवताने त्यांचं काम केलं. पण पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई, मागच्या जन्मीचं पुण्याई होतं त्या राक्षसांचं, त्यांचं काहीतरी ऋण होतं आणि त्या ऋणाच्या उतराई होण्यासाठी प्रभू रामचंद्र तुम्ही त्यांच्या पाशामध्ये बांधलेला आहोत. अन्यथा बांधलं जात नाव का. लक्षात ठेवा, जी भक्त संत होऊन गेलेले आहेत आतापर्यंत जेवढे ते मागचे जन्मी भगवंताचं नामस्मरण करत होते, चिंतन करत होते. थोडंसं कमी पडलं म्हणून ह्या जन्म परत त्यांना मनुष्याचा जन्म मिळालाय. परत देव त्यांच्या असणार न सांगता करी सर्व काम. अशा प्रकारचं मागच्या जन्मीच्या पुण्यामुळे तुम्ही इथं आला, राक्षसांना सापडाव, त्यांच्या बंधनात बांधाव असं प्रभू रामचंद्राला हनुमंतराय म्हणू लागले. नामस्मरता श्री रघुनाथा महापापी उद्धारता. वा या तुझ राक्षस बांधिता संभवित हे वार्ता. काय बातम्या म्हणल्या? संभावित बातम्या म्हणल्या असणार आहे का काय? आले ते देवालाच बांधले. घडत असं घडतच नाही. अहो तुमचं नामस्मरण त्यांनी केलं, रात्रंदिवस त्यांनी चिंता केली. कसं राजाराम बघा, अहो हातात वाटी घेतली तर ह्याच्यात राम दिसायला लागला. तर साखरात राम, चहात राम, कशात राम, सगळीकडे राम 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 अशी अवस्था व्हायला पाहिजे. आपलं होती का? कसं भेटायचं देव आपलं? अशी अवस्था झाली तेव्हा त्याच्या गावाकडे देवाला. तशी ह्या अहिरावणाने महिरावणाने बी तशाच प्रकारचे भगवंताचे असणार नामस्मरण केलेलं आहे. नामस्मरण केलं महापाप्याचा सुद्धा उद्धार होतो. आणि इथंही राक्षसांनी तुम्हाला बांधलं प्रभू रामचंद्र बांधणं 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 म्हणजे ही चर्चा वायफट चर्चा आहे. त्यांनी नामस्मरण तुमचं केलं म्हणून तुम्ही बंधनात त्यांच्या अडकला असं हनुमंतराय म्हणू लागले. इहलोकी परलोकी ऋण फेडावे आवश्यकी हे जाणवे अलोकी पाश कौतुकी साहिले. आधी केलेलं मग सांगितले जगाला बरं का. बुडत असे जन न देखावे डोळा म्हणून कळवाला येत असे. ऋण, हत्या, कर्ज फिटल्या वाचून मरूच नाही माणसं. आणि ह्या जन्मात पुढच्या जन्मात फेडावाच लागतं. म्हणून ज्यांनी ही खाल्लं त्याला पुढच्या वर्षी ती फेडावा लागणार आहे बरं का. कर्ज आज ह्या जन्मी कोणाचं तर राहिलं, पुढच्या जन्मी त्याच्या घरी असणारे कुठल्या तरी असणाऱ्या रूपात त्याच्या घरात जन्माला आपण येणार आणि त्याचं कर्म. हत्या ऋण हे तर न फिटे दिल्या वाचून ही ऋणच फिटत नाही, ती माघारीच करावं लागतं. म्हणून लक्षात ठेवा, हत्या कोणाची करता कामा नये आपल्या हातून. हे जे खाण्यासाठी हत्या झाली की पुढच्या जन्मी ती ऋण फेडावा लागणार आहे. ती आपल्याला पुढच्या वर्षी खाल्ल्याशिवाय राहतच नाही. मग कसं का खाते काय जन्म आपल्याला येईल सांगता येत नाही. पण व विचारताय की असणाऱ्या काय सांगत ग्रंथ करते ही लोकी किंवा परलोकी. ही लोक म्हणजे पृथ्वी लोक, परलोक म्हणजे असणारं स्वर्ग असेल तिथं म्हणजे असणारं ऋण फेडावाच लागतं. हे असणारं जाण्यासाठी कौतुकाने प्रभू रामचंद्र तुम्ही पास असणारं सहन केलं असेल का? तर भक्ताचं ऋण कशाला ठेवायचं? भक्ताचं ऋण जर ह्या असणार जन्मात जर ठेवलं तर पुढच्या जन्मात फेडावं लागतं. मग 10 अवतार उगाच घेतलं का त्या अंबरीश राजासाठी? त्या भक्ताची ऋण फेडण्यासाठीच घेतली की म्हणजे वाचा. हाती तुझा निज विचार श्रीराम आहे साचार ही विचारे प्रकारांतर वानर बारा शाळावया. हाच तुमचा प्रभू रामचंद्र विचार असावा बघा. त्या राक्षसांनी काहीतरी मागच्या जन्मी त्यांनी प्रभू रामचंद्र तुमच्यावर कर्ज असेल ते त्यांचं कर्जाची परतफेड करण्यासाठी हित आलेला असावा. दुसरा प्रकार आहे. काय दुसरा प्रकार आहे? वानरांचा छळ करायचा असेल तुम्हाला. काय छळ करा असेल पुढची वाचा. तू जरा इलिया गुप्त गती वानर बार काय करीती कोटे कोटे तुझ पाहती साधन करीती ते तुम्ही जर असणाऱ्या प्रभू रामचंद्र गुप्त राहिल्या बरोबर आणि वानरांना कळल्या बरोबर वानर काय काय करते ही बघायसाठी आपण म्हणतो का नाही विनायक पुतीला गेलो तर कशी वाचते ते सांगते बघूच. कसं बघू बरं. ती काय ती बघते ती 4-5 जण बघते ती उभारून बघते ती काय खाली बसलेली ती काय
आपल्या खुंबी खाली बसून उभारून बघते ती मग म्हणले असणार बघतो तू आणणार काय काय करते ते हे करण्यासाठी बरोबर रामचंद्र तुम्ही गुप्त झाले सर म्हणले मग कोण कोण कुठं कुठं बघत आहे असं ना देवाला कोण कुठं 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 बघत आहे कुठंही बघते ती कोण दगडात बघतं कोण म्हणले असणार कशात पाण्यात बघतं कोण साखरेत बघतं कोण कशात बघतं कोणी कशात बघतं आणि एवढंच नाही बरोबर रामचंद्राला पाहण्यासाठी कोण असणार अनेक पंचाग्नी साधनं करतं कोण उलट टांगतं कोण तप करतं कोण यज्ञ करतं कोण काय काय अनेक साधनं करतं तुम्हाला पाहण्यासाठी असं कोण वानर काय काय करतंय का कोण 14 दिवसाचा वनवास करतंय काय उपवास करतंय कोण झोपतच नाही कोण कोण असं बघितलं कुंभमेळ्यात काट्यावर झोपतंय हा का कधी आंघोळच करीत नाही काय काय कोण कोण साधनं करताय हे बघायसाठी प्रभू रामचंद्र तुम्ही आमच्यातनं आम्हाला झोपून पळून गेला का असं हनुमंतराय म्हणू लागले हरी साधावया रघुनंदन जयाचे ते बंधन साधनी गोरी अभिमान व्रताची जाण दावण आहो प्रभू रामचंद्र म्हणलं तुम्हाला साधायचं म्हणलं तर म्हणलं असणार अनेक आचरणाचं बंधनात अडकावं लागतं म्हणलं असणार आता बघा काय 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 आपण बघितलं किती आचरण बाबा 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 कोण कोण तर म्हणलं मी जन्माल्यापासून एक हात असा जी वर आहे त्या असाच वर आहे बघितलं ती युट्यूब वरती बघितलं थोडं तिकडे कुंभमेळ्यातलं असाच वर हात आहे म्हणजे आहे का नाही अवघड परिस्थिती आहे का नाही आता कोण कोण तर ते वट वगळासारखं असणार उलट टाकून घेते हा मग सगळ्यात आधी देव कुणाला भेटला असता वट वगळाला भेटला असता का नसतं हा उलट टाकून घेतल्यावर जर देव भेटत असला अनेक साधनं करून जर देव भेटत असता तर वट वगळाला आधी भेटला असता फळं खाऊन जर देव असणारा भेटत असता नुसती फळं खाऊन 15 दिवस जर आधी देव कुणाला भेटला असता पक्षाला भेटला असता का नसता पक्षी फळच खाली ती का दुसरं काय खाली पक्षाला भेटला असतं का नाही काय त्यांना भेटला अहो कितीही आचरण कितीही साधनं केली तर देव भेटतच नाही म्हणजे असणार अनेक असणाऱ्या साधनांची कटाच आहे का काय करावी बा साधने फळ अवघीची तिने अनेक साधने केली तरी फळ तेवढंच प्राप्त होत असतं म्हणजे म्हणून म्हणजे असणार का तर साधनं केली की अभिमान काय माझ्यासारखं व्रत होतं 14 दिवस फळावर केले खाऊ वाटत नव्हतं एकच फळ खाल्लं अभिमान होतो गर्व चढतो माणसाला कुठलंही साधन करा आता त्याला अभिमान झाला असं का नाही तो आजपर्यंत हातवरीच आहे गर्व झाला अभिमान झाला जटा एवढ्या वाढलेले आहेत नख एवढे वाढलेले आहेत 30 किलोचा रुद्राक्ष अंगावर वाहतो म्हणजे अनेक साधनं लोकांनी केली म्हणजे पण त्याचा अभिमान होतो साधकाला म्हणून देव सापडत नाही आईचे जाणूनी मरगट साडले साधन कसाट नामस्मरती चेष्ट गेले वाट हे असणार माकडांनी जाणलं पण माणसाला कळा ना अवघडच आहे का नाही साधू लोक साधायला गेली साधत नाही न लगे तीर्थाचे भ्रमण रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा न लगे पंचाग्नी साधना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना बस हटलं रात्रीच फक्त भगवंताचं आठवण करा बाकीचं काहीच गरज नाही वाढणाऱ्यांनी एकच म्हणजे बाकीची साधना करून काहीच उपयोग नाही कसा काय म्हणजे ते अभिमान गर्व अभिमान होतो साधनामध्ये त्याच्यापुढं नामापर ते साधन नाही जे तो करशी अनेक काही म्हणून वाढणाऱ्यांनी एकच ठरवलं नुसतं भगवंताचं नामस्मरण करायचं मग हनुमंतराय म्हणतात आम्ही नुसतं बरोबर रामचंद्र तुमचं नामस्मरण केलं आणि बरोबर वाट सापडली तुम्ही दिसला आम्ही अनुसरलो तत्वज्ञान लागली नाम स्मरता नामे भेटविले रघुनाथा उपायान्यता नेहमी बाकीचा असणारा उपाय बघितलाच नाही तर इष्टीत बसून जाऊ का हिलवीत बसून जाऊ का काट्यावर झोपून जाऊ बसून जाऊ विचारच केला नाही एकाच वाटाने जाऊ म्हणजे रामकृष्ण हरी पावलं पावलाला फक्त भगवंताचं नामस्मरण चिंतन करत गेलो म्हणजे असणार आम्ही नामावर पण पूर्ण अनुसरलो सर्व असणाऱ्या आमची जी काय काया वाचा मन बुद्धी अंतःकरण शरीरच नामावर टाकलं नामा वाचून दुसरं काहीच केलं नाही म्हणजे मग नामस्मरण केलं की तुमचा शोध लागला
देव हित आहे म्हणून राम 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 म्हणायला लागलो. देव प्रभू रामचंद्र हित आहेत ते सापडलं आणि नामानेच आम्हाला देव भेटवला. एवढी ताकद प्रभू रामचंद्र तुमच्या नामात आहे. म्हणून नाम संकीर्तन साधन पाय सोपे पण असणार अतिशय सोपं आहे. माणसाला सोपं वाटलं की नग वाटतं आणि अवघड असेल तेवढं बरं वाटतं. वाचा ऐसा विनोनिया रघुनंदन पुस्ता झाला वीर वायुनंदन देई आज्ञा मज लागून राक्षस निधान करावया. अशा प्रकारची विनवणी प्रभू रामचंद्राने हनुमंतरायांनी केली. असू द्या म्हणजे प्रभू रामचंद्र आता तरी कळलं ना. देव सापडायचं असेल तर एकच करा, नामस्मरण करा बरं का. भगवान सगळं साधन सोपं सांगितलं की माणसाला खपत नाही, पटत नाही. अवघड तेवढं सांगितलं ना. इकडे इकडे गेलं की देव भेटतात, गुजरातला गेलं की देव भेटतं. मग गुजरातला लाईन लागेल माणसाची. अवघड परिस्थिती आहे बाबा. फुकट म्हणलं हजारानं गर्दी सगळी. बघितलं ना किती लोक मेली त्या दिल्लीत. नुसतं दिल्लीच्या त्या विमानतळावर दाटी वाटी, एवढी दाटी वाटी. कुठं कुंभमेळ्याचं शाही स्नान करण्यासाठी आणि तिथं स्नान केलं की मोक्षाला जातो म्हणून. अवघड परिस्थिती आहे का. सगळी तिकडं चिंबरून गेली. तिथं बी गेली नाही, तिथंच मोक्षाला दिल्लीतनच. नाम घेता वाया गेला ऐसाची की नाही. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. फक्त मुखात नाम घ्या, मोक्ष मिळल्याशिवाय हातच नाही. हे वरडून हनुमंतराने सांगितलं. मग हनुमंतर बोल बस बरोबर रामचंद्राला बस तुम्हाला सांगायचं बस म्हणजे आता एक करा बरं मला आज्ञा संपवाय सांगा. त्या राक्षसाला म्हणलं किती वाजल्यात 9:30 वाजून गेल्यात, 9:45 वाजल्यात. उरका हाय कोणी कपीचे उत्तर संतु सारे वीर आली गेला पैसा त्वरा तिच्या तुरा तो. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने हनुमंतराचं बोलणं ऐकलं गेलं. प्रभू रामचंद्राने हनुमंतराला लिंगन दिलं. लय हुशार आहे ना, लय बोल कायच म्हणले तू. बोध शक्ती हनुमंता वाचन बोलावे सर्वता सोडविले रघुनाथा बहुता काय भूतोनी भविष्यात अशा प्रकारचे हनुमंतराय तुमच्याकरता ताकदीच्या दारावर तुम्ही मला सोडवलाय. काय बोलू तुमच्या ताकदीविषयी. उसरे काय विचार करी दुर्जनाचा सहार वचन कोणी कपिंद्र करू सहार. काय विचारायचं दुष्टाचा असणार नाही. करण्यासाठी देवाला विचारायची गरज नाही. अधर्माने आम्ही तिनं वागणार कसं देवाचा अवतार कसं द्या अधर्म संपवण्यासाठी आणि ती दुष्टांचा नायनाट करण्यासाठी. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारता. ह्याच्यासाठी भगवंताचा अवतार म्हणजे कशाला विचारता. दुष्टाचा नायनाट करताना प्रभू रामचंद्र म्हणू लागले उरका हनुमंतराय मारा. पूर्वीचा तर्के गती पूजाचा वेळा नगर प्रती करुणी राहिला मारुती होता निश्चिती चिन्ह लगेच हनुमंतराय सरसावले आणि राक्षस अंत करायला सुरुवात केली. आधीच हनुमंतरायांनी शिफ्टीचा आकडा गावाला टाकला होता. बाहेर बाहेर असणाऱ्या कोणाला जाऊ द्यायचं ना. आधीच तयारीने हनुमंतराय आले होते. आपलं नसतंय घरी तलवारून भांडणार ती काय लक्षातच नाही. जाऊ दे म्हणले असणार. आधीच तयारी करून ठेवली असणार. शिफ्टीचा आकडा असणारा त्या गावाला टाकला. हनुमंतराय पुढे असणाऱ्या त्या अहिरावण आणि महिरावणावर युद्ध करण्यासाठी सरसावले. श्रीरामाचे आज्ञापन लावून कपी नंदन करीत झाला कंदन. हनुमंतराने मानले आणि हनुमंतरा राक्षसाला कसं मारू लागले ऐकर सावध होऊन. श्रीरामाचे पाठ बहुत सोयीचे लुटले समस्त पुढे देखील कपिलात हातिया कांदर. राक्षस बघा प्रभू रामचंद्राच्या पास गळून पडलेले आहेत आणि पुढे हनुमंतराय दिसले. वानर ठो 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 बोंबला लागली. एकाचे हात पाय गळाले एकाचे राक्षसात फोटो बोंबला लागली. राक्षस बोंबला लागले. एकाचे हात पाय गळाले एकाचे प्राण कंठी राहिले एका जवळ सुटले उदो लागले उभ्या हात पाय गळून गेला. गळाचा झाला रे बाबा आता संपला आपलं म्हणला. एकाचा तर जीव जातो की काय अवस्था झाली. एक तर उभ्या उभ्याच पॅन्टीवाल्या झाल्या. एक आरडती ओरडती एक पळाले मागुती एक येती वाकाकुळती त्रिदाती एक तर वाटायला पळा रे पळा. एक तर उगच मला मी 500 खेळणार बाबा. तू की आहे रावण त्यांनी त्या बरोबर रामचंद्र ठरवणार. मी ह्यांच्या आधी नाही मधी नाही मला मारू नका बरं का. एक लागली ती कुठी एकांची रुदली गाठी तवावची तपुच्याटी
पाठी वाजे पाठी आणि एक लागली पळून जायला निष्ठाय लागली. वाचलं तर बरं झालं बाबा. तेवढ्या हात म्हणजे शिफ्टीचा आकडा पुढंच लगेच ते शिफ्टीनं चाली गाठणार ज्याला की घाटी कॅक पाणी बी मागून देत नव्हती जागची जागर मारू लागली. ते कोणी सकळांची करुणा नसावे महिलावरा येऊन या समरगाना वायुनंदना. अशा प्रकारची सगळ्यांची अवस्था दुःख अवस्था महिरावनाने बघितली गेली आणि त्यांनी म्हणलं हनुमंतराय माझ्या आमच्या सैन्याला बारक्या सारख्याला काय मारतो म्हणले माझ्या बरोबर या युद्धाला आवाज टाकला. हे उठाईच सावध श्रीराम प्रभावे विशुद्ध करू अजूनले विद्ध अतिशुपद आधी सावध असणाऱ्या हनुमंतराने त्याला सावध करायला गेला. हिंमत असली तर माझ्याबरोबर हनुमंतरा आधी सावध असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या नावाच्या ताकदीवर लगेच पुढे सरगड्यात धरकेस हातात म्हणले असणारे भंडारा चालू. मी सळले द्वंद्व युद्ध मागेल सरती कदा एरांची वदा करीती सावध महाभयानक असणाऱ्या त्याला सुरुवात केली. एकमेकाला तू जिंकू का मी जिंकू एकमेकाच्या नरडीचा घोट घ्यायचा असा विचार करू लागले. एरा लागती कळा परस्परेचे पिती गळा वर मी हानी ती सबळा आणि ती एकमेकांना कळलं दाखी अतिशय दाबू लागले. वर्माला बघून नरड्याच्या घाटीला एकमेकाच्या दाबू लागले. एकमेकाला खाली पाडू लागले. आणि ती धके गुडगे कोपर तिकट नके ओर बडे एकमेक ते हाती तवके अतिशय विषयी एकमेकाला असणार नकाने असणार. आता बांधा आपण नाही नका बुचकार म्हणतो तसं एकमेकाला असणार नकाने वर घडू लागलेले असणार. एकमेकाला कोपर खाळ्या बुक्क्या मारू लागले. हनुमान वज्र देई वीर अंगावरी नवचे चिर राक्षसांचे शरीर नक्की सत्वर. पण हनुमंतरायला असणारा वज्र शरीर होतं. राक्षसाने असं केलं नकाने किती वर खडबडलं तरी काय होत नव्हतं. पण हनुमंतरायने असं राक्षसाच्या अंगावर वर पडलं की रक्ताची चिळकांडे. हनुमान विचारी निजची ते विलंब कायचा करू येते आणि आवीची बहुते मुष्टी गाते. हनुमंतराय म्हणलं लय 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 उशीर नका धावा जायला लागल्यात म्हणजे ह्याला मारायला मोठं वळी डोक्यात टन दिशी टाकली. आता लागता आगात मस्तक गेला कोतळांत बडबडा रुधिर वमिता प्राणी सीते चांगला प्रभू रामचंद्र भगवान की जय. जेव्हा हनुमंतराने बुक्की डोक्यात टाकली तेव्हा म्हणजे असणाऱ्या त्या महिरावनाचं डोकं पोटातच गेलं आणि जागच्या जागेवर महिरावून संपला. एकदा श्री रघुनाथ हनुमंताचे हाते मरता चारी दिया मारून लाता श्रीरामी तत्वता मिळवली गेला. प्रभू रामचंद्राला पाहत पाहत आणि प्रभू रामचंद्राच्या भक्त हनुमंतराया ह्यांच्या हातून प्रभू रामचंद्राच्या समोर प्रभू रामचंद्राला पाहत पाहत महिरावण संपला. म्हणून महिरावण असणारा मोक्षला गेला आणि चारी देहाच्या पलीकडे असणारा गेला. कसा गेला वाचा. मूळ सांडी नश्वर म्हणून सूक्ष्म ते मनोजन्य कल्पना मात्र ते कारण स्वरूप विमान ते स्थूल कारण म्हणजे आपला असणारा हा स्थूल देह आहे. नास काय पुच काय त्याच्यानंतर असणारा स्थूल देहानंतर म्हणजे जे काय सूक्ष्म शरीर असतं त्याला असणाऱ्या त्याचं असणारा 10व 13व त्याला यमाच्या जाचण असते त्याला मनोमय असणारं शरीर म्हणतात. त्याच्यानंतर कारण देह ती कल्पनेचा मग कल्पनेने तयार झालेला ती कल्पना करा तो कारण देह असतो. आणि 5वा स्वस्वरूपाच्या ठिकाणी असणारे त्याला महाकारण म्हणतात आणि तिथंही अभिमान होतो. म्हणून असणाऱ्या ह्या चारी देहाच्या पलीकडे असणारा ठेवडान प्रभू रामचंद्राचे जिथून आला तिथं समरस झाला. होता श्रीराम दर्शन अप्राप्तता निमाली पूर्ण नित मुक्ततेची नित पुन्हा पालनी संपूर्ण. राक्षस प्रभू रामचंद्राचं मार्गाने दर्शन झालं ती का अप्राप्तता होती सगळे असणार संपलं. आपल्याला आपण परिपूर्ण झालं. आपली जी काय आशा मनशा तृष्णा काही शिल्लक राहिली नाही. वासना सगळी संपली गेली का तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना जशी असेल तशा प्रकारचा पुढचा जन्म लागतो. म्हणून सगळे असणारं संपलं गेलं आणि अशा प्रकारचं मोक्ष ह्या महिरावणाला प्रभू रामचंद्राच्या हातून प्रभू रामचंद्राच्या भक्ताच्या हातून मिळाला. रात्री सदा चिंतत माझे माता श्री रघुनाथ विचरत आयावरात कृत कृतार्थ ते नेहमी. काय असणारा तो महिरावण म्हणजे असणारा कोण आहे तर महिरावण म्हणजेच असणारं पृथ्वीचं रूप आहे आणि अहिरावण म्हणजे अहंकार आहे.
हे अशी दोघं असणार, प्रत्येक असणार ते अध्यात्माच्या दृष्टीने. पृथ्वी असणारी सदा असणारी चिंता करत होती की माझ्या असणाऱ्या माझ्यावर प्रभू रामचंद्र येत्यात, बसत्यात, उठत्यात आणि मग म्हणजे असणारा निवांत प्रभू रामचंद्र फिरत्यात, माझ्यामुळेच फिरत्यात. मी आधार दिला प्रभू रामचंद्राला म्हणून. असा जो का गर्वाधिमान असणाऱ्या पृथ्वीला होता तो महिरावन रूपी होता, तो प्रभू रामचंद्राच्या भक्ताने हनुमंतरायने संपून टाकला आणि तिचं कृत कार्यार्थ झाल्यासारखं पृथ्वीला वाटू लागलं. ते स्वरूपाभी मान राहुनी काय कोण मगला दुनिया झालेली ना श्रीराम. मग आपल्या असणाऱ्या स्वरूपाचा अभिमान त्या पृथ्वीला होता. माझ्यामुळे प्रभू रामचंद्र एवढी कीर्ती करतात, माझ्यावरच उभारून असं काम करतात, असा अभिमान त्या पृथ्वीला होता. मग जेव्हा प्रभू रामचंद्राने तिचा गर्वाभिमान संपवला, माझ्या भक्तांनी सुद्धा असं काम केलं तरी कल्याण होतं म्हणजे असणारा जो काय गर्वाभिमान पृथ्वीचा संपला. आणि मग त्यात पृथ्वी असणाऱ्या पृथ्वीनाथ प्रभू रामचंद्राचा गुण धारण केला. शांताकारण भुजंग शयन पद्मनाभम सुरेशम उत्तमाचे झाले ते गाव अधमाच्या वेळी जी वसुधा जेवी. जसं प्रभू रामचंद्र उच्च नीचनेने भगवंत, जसं मोठा बारका भगवंत जसं बघत नाही तसं तोच गुण पृथ्वीने अंगीकार केला प्रभू रामचंद्राचा. ते बी मोठं बारक काय बी कुठं न करणार अजिबात बघत नाही, सगळ्याला सारखंच वर्तणूक. आईचे पृथ्वीचे अंत कर्ण पूर्ण तिचे नावाचा महिरावण देखदार उल्लंघना झाला अशा प्रकारे पृथ्वीचा अंतकरण पूर्ण म्हणजे तोच असणारा हा महिर रावण होता. आणि तो प्रभू रामचंद्राच्या समोर प्रभू रामचंद्राला पाहत संपला म्हणून मोक्षाला गेला असं ग्रंथ करते गाव बघा का म्हणतात. पाळू श्री रघुनंदन हे रावण पूर्ण भजन रून मामा ये मुली पाता पला राक्षस झाला. प्रभू रामचंद्र हे प्रभू रामचंद्राने मागच्या जन्मीचं ऋण आपल्या भक्ताचं फेडण्यासाठी कृपाळू प्रभू रामचंद्र पाताळात गेले आणि तिथं जाऊन त्याची असणारी भेट घेतली, त्याला मोक्षाला पाठवलं, त्याचा उद्धार केला, त्याला सुखी केला. असे हे प्रभू रामचंद्र आहेत गाव बघा का. त्यांचे सद्गुरु जनार्दन स्वामीला, त्यांचे सद्गुरु एकनाथ महाराजाला शरण जाऊन सांगतात. एका जनार्दना शरण वारियाला बाई रावण पुढे वधू आई रावण सावधान. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले नव्हे गाव बघा का. आपल्या सद्गुरु शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले आणि शरण जाऊन म्हणजे असणारा या अध्यायाच्या ठिकाणी महिरावण असणाऱ्या हनुमंतरायाने संपून टाकला. ही गोडकथानं काय केली. आता मात्र पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी अहिरावणाला मारायचे, अहिरावणाला मारायचे म्हणले. आणि मग त्या अहिरावणाला मारायचं म्हणल्यावर बघा किती गडबड उडाली. हिंदी लय गडबड करायला लागले म्हणले. रावणाला मारायला जाऊ दे, उशीर का लागाना म्हणले. पण अहिरावणाला संपवायचा, अहंकार संपवायचा अंतःकरणाला, त्याच्यासाठी प्रभू रामचंद्राच्या सेवेला लवकर लागावं लागेल. लवकर प्रभू रामचंद्राचं नामस्मरण चिंतन करावं लागेल, त्यांची कथा ऐकावं लागेल, तेव्हा आपल्या देहातला अहंकार संपवला जाईल. म्हणून उद्याच्या 1 तास आधी म्हणजे 7 वाजता उद्याच्याला असणार उद्याला सुरुवात होणार आहे. उद्याच्या अध्यायाला का तर उद्याचा अध्याय एक महान पतिव्रत आहे. महिरावणची पत्नी चंद्रसेना तिचं नाव आहे. तिची असणारी सुंदर गोडकथा आहे. ती आपल्या असणाऱ्या पती ती सेवा करते. तिच्या सेवेवर पतीला मरण येत नाही. देवाला तिचं तुकाराम म्हणे पतिव्रता तिची चाले देवावरी सत्ता. सती काय ती पण कशी देवावर सुद्धा सत्ता गाजवती, कसं देव बी तिची असणारी इच्छा पूर्ण करतात. पण देवाला ती सुद्धा शाप दिल्याशिवाय राहतच नाही. अतिशय सुंदर गोडकथा असणार आणि आपल्या मालकाला वाचवण्याचा कसा प्रयत्न करते, पण वाचवता मारण्याचा बी प्रयत्न करते. पण कशासाठी देवासाठी. तर शास्त्र सांगताय, काय सांगताय, कसं सांगताय, का मारती मालकाला बी, का मारायचं कारण सांगते. काय अवघड परिस्थिती आहे बघा त्या चंद्रसेनेची. सगळ्यांनी असणार उद्या 7 वाजता या ऐका. म्हणजे देव कसा भक्तांचा ऋणी असतो, भक्तांच्या बंधनात कसा अडकवतो. अतिशय सुंदर गोड कथा उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी आहे. गावा काका आपल्या सद्गुरु शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला शरण जातात आणि शरण जाऊन अध्यायाचं कथन संपवितात. स्वाती श्री भावार्थ रामायण युद्ध काढेक कारटी काया महिरावल वधुनाम त्रिपंचमी अध्याय. श्री कृष्ण शुभम भवंतु पुंडलिक